आजचा दिवस प्रभूने दिलेला, आम्ही त्यामध्ये आनंद व उल्हास करू. खरोखर प्रभू, आज आनंदाने भरलेल्या अंतकरणानं, उपकारस्तुतीच्या प्रभू अंतकरणानं आम्ही तुझ्या चरणापाशी येत आहोत. दिवसभर आमचा सांभाळ करून आज सायंकाळी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये पवित्र बंधू भगिनींबरोबर तुझं वचन ऐकण्याची, त्यावर मनन करण्याची संधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेस परमेश्वरा, आमच्या मनातील सर्व जगिक विचार, काळजी, चिंता, विवंचना हे बाजूला ठेवून आमचं संपूर्ण अंतकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. आमच्या सर्वस्वाचा ताबा तू घे. होय प्रभू, तुझं वचन केवळ ऐकणारे नसून त्याप्रमाणे आचरण करणारे असावे, यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारं अंतकरण तू द्यावंस, असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस मागच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं? कोणी होतं? त्रैक देवापेशी पैकी कोणाचं पाहिलं आपण? देव जो पिता, याच्यावर आपण विचार केला नाही का? देव जो पिता. आणि देव जो पिताविषयी कोणती गोष्ट पाहिली आपण? कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या? देव जो पिता, देव जो पिताविषयी काय काय पाहिलं? बरोबर बरोबर. बरं, आता त्याचा थोडासा भाग आपण सोडला होता. आता पुढचा शेवटचा भाग आपण घेत आहोत. देव जो पिता याचे काय गुणधर्म. प्रथम तर आपण पाहिलं की पहिला गुणधर्म काय? देव प्रीती आहे. आता मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, देव प्रीती आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, किंवा ते वचन सर्वांना ठाक आहे. कोणचं वचन आहे ते देव प्रीती आहे सांगणारं? पहिले योहान 4:8 आणि योहान 3:16 तर सर्वांना माहितीच आहे. काय? देवाने जगावर एवढी प्रीती केली. देव प्रीती आहे किंवा तो प्रीती करतो हे माहिती आहे, पण त्यांनी किती प्रीती केली हे मागच्या वेळेस आपण पाहिलं. कुठं आहे ते वचन? देवाने किती प्रीती, त्याचं प्रमाण किती केली ते प्रमाण आपल्याला कुठं दिलं आहे? येशूने जी प्रार्थना केली गेतसेमने बागेमध्ये, आपण प्रार्थना केली ते पाहिलं. हो, योहान 17 तो काय म्हणतो? हे पित्या, जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी तू त्यांच्यावर प्रीती केली. हे आपण पाहिलं की जसं पित्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करतो, तितक्याच प्रमाणात, तितक्याच तीव्रतेने तो आमच्या ख्रिस्ती शिष्यांवर देखील प्रीती करतो. हे मागच्या वेळेस आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की तो आमच्यावर तेवढी प्रीती करतो की जशी 2000 वर्षापूर्वी आपल्या एकुलत्या एका पुत्रावर जशी केली तशीच तो आमच्यावर हे प्रीती करतो. पुढं आता आपण जाऊयात. त्याचा पुढचा गुणधर्म, पिता हा गुप्तदर्शी पिता आहे. हा त्याचा गुणधर्म आहे आणि म्हणून हे आम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ज्या पित्याची आम्ही सेवा करतो, ज्याच्या हुजुरीस आम्ही आहोत, ज्याचे आम्ही सेवक आहोत, तो पिता गुप्तदर्शी पिता आहे. हा एक विशेष गुणधर्म पित्याचा आम्ही विसरता कामा नये. जसे आपल्या प्रत्येकाचे काही गुणधर्म असतात नाही का? एखादा खूप हुशार असतो, एखाद्याला उत्तम संदेश देता येतो, एखाद्याला उत्तम गीतं गाता येतात, कुणाला उत्तम वाद्य वाजवता येतं. हे त्यांचे गुणधर्म आहेत वेगवेगळे, त्यांना कलागुण आहेत. तसं आमच्या पित्याचा एक विशेष गुणधर्म आहे आणि तो म्हणजे तो गुप्तदर्शी पिता आहे. हे आम्ही विसरता कामा नये. मत्तकृत सुवर्तमानाचा 6वा अध्याय 1ल्याच वचनामध्ये येशू काय म्हणतो? मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपलं धर्माचरण न करण्याविषयी जपा, केल्यास माझ्या पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. मनुष्याने पाहावं म्हणून ज्या ज्या गोष्टी तुम्ही करत असाल, एखादा सेवक जर करत आहे, तुमचं सेवा कार्य करत असाल, कशासाठी? मनुष्याने पाहावे म्हणून. तर तो म्हणतो माझ्या पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. का प्रतिफळ नाही? कारण पिता कसा आहे? गुप्तदर्शी आहे. तुमच्या गुप्त जीवनामधून तुम्ही त्याला किती त्याची सेवा करता, किती मनोभावे, किती एकनिष्ठपणे, किती विश्वासूपणे तुम्ही त्याची सेवा करता, हे तो पिता पाहत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस दाविदाला राज्याभिषेक करायचा होता, त्यावेळेस हा जो शमूएल आहे तो गेला आणि त्याच्या भावाला राज्याभिषेक करायला लागला. त्यावेळेस परमेश्वराचं वचन त्याला काय प्राप्त झालं? त्याच्या उंच्या काठीवर किंवा बांध्यावर जाऊ नकोस. तो स्वरूप आहे, सुंदर आहे, देखणा आहे, उंच काठीचा आहे, म्हणून तो राजा आहे, ह्याच्यावर तू जाऊ नकोस. कारण काय बरं? काय वचन म्हणतं? मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर हृदय पाहतो. हा आमच्या पित्याचा गुणधर्म आहे. हे कधी विसरता कामा नये. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, परमेश्वर हृदय पाहतो. आमचं हृदय चाळून पाहणारा,
आमचं हृदय तोलून पाहणारा, आमचं अंतःकरण चाळून पाहणारा आमचा देव आहे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणात डोकून तो पाहत असतो. आमच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत हे तो पाहत असतो. आणि म्हणून हे आम्ही विसरू नये, कारण तो आमचा गुप्तदर्शी पिता आहे. ज्यावेळेस योसेफ हा एक गुलाम म्हणून त्या पोटिफरच्या घरामध्ये गेला, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि तो पोटिफर त्यांनी ह्या योसेफावर इतका विश्वास टाकला की असं म्हटले की तो फक्त जेवणासाठी आणि हात धुण्यापुरता फक्त घरात येत असत. संपूर्ण कारभारी पण त्यांनी योसेफावर टाकला, इतका त्याच्यावर विश्वास होता. आणि म्हणून तो त्या घराचा जणू काय कारभारी झाला. हा पोटिफर कायम दिवसभर बाहेर असत, काय त्याचा उद्योग असेल ते त्या ठिकाणी तो जात असत. आणि मग ह्या पोटिफारची बायको ह्यांची या योसेफावर वाईट नजर गेली. आणि म्हणून तिने रोज येऊन त्याला ती गळ घालत असे की तू माझ्याबरोबर निज. आणि त्यावेळेस योसेफ काय म्हटला, ह्या तुझ्या पतीने सर्व काय माझ्या हाती सोपवून दिलेलं आहे, फक्त तू त्याची बायको आहेस म्हणून तुझ्या वाचून बाकी सर्व माझ्या हातात आहे. असं असून मी माझ्या देवाविरुद्ध वाईट करून पाप कसं करू. का माहिती का, ह्याचं कारण असं आहे, पॉटिफर्स वाईफ लुक्ड अराउंड, जोसेफ लुक्ड अबाव. ह्या पॉटिफरच्या बायकोने काय केलं, आजूबाजूला पाहिलं. कुणी तिला पाहतं नाही ना, नवरा तर जवळ नाही ना, कुणी रक्षक ह्या ठिकाणी नाहीत ना, शेजारचे कोणी नाहीत ना, हे तिने पाहिलं. कारण त्यांना आपण फसू शकू हे तिला माहीत होतं. पण योसेफाला काय माहीत होतं, बाकीच्यांना मी फसू शकल, आजूबाजूच्या लोकांना मी फसवल, पण माझा गुप्तदर्शी पिता मला वरून पाहत आहे. अँड सो ही लुक्ड अबाव. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आमचं जीवन जगत असताना कदाचित आम्ही एकटे असू, आमच्या गुप्त जीवनामध्ये नेहमी वर लक्ष दिलं पाहिजे की वरून माझा गुप्तदर्शी पिता मला पाहत आहे. मी जे काय करत आहे, माझ्या अंतःकरणामध्ये जे भाव चालू आहेत, कोणत्या उद्देशाने मी ह्या गोष्टी करत आहेत, हे सर्व तो गुप्तदर्शी पिता पाहतो. आणि म्हणून येशूने वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी धोक्याचे इशारे दिलेले आहेत. त्या ढोंगीपणाबद्दल परमेश्वराने आम्हाला किंवा येशू ख्रिस्ताने वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं. एक लक्षात घ्या, परमेश्वराला ढोंगीपणाचा खूप वीट आहे, त्याला खूप तिटकार आहे, त्याला तिरस्कार आहे. ढोंगीपणा त्याला आवडत नाही. तुम्ही जर प्रामाणिकपणे म्हटला, हे पित्या मज पाप्यावर तू दया कर, मी पापी आहे मज पाप्यावर दया कर, तो आम्हाला स्वीकारतो. त्या जकादाराचं काय झालं, जकादार पापी आहे, लोकांची अडवणूक करणारा, फसवणूक करणारा, पिळून त्यांना पैसे लुबाडणारा पापी मनुष्य, परंतु त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं, मज पाप्यावर तू दया कर. आणि परमेश्वराने त्याला त्या काय म्हटलं, त्या पुरुषापेक्षा तो अधिक नीतिमान ठरून आपल्या घरी निघून गेला असं म्हटलं. अधिक नीतिमान ठरला. वास्तविक पाहता पुरुषी नीतिमान लोक, ते धार्मिक लोक, धर्माचरण करणारे, दशांश देणारे, लोकांना धर्म शिकवणारे, पण तो म्हणतो हा जकातदार केवळ एका गोष्टीमुळे नीतिमान ठरला, त्यांनी कबूल केलं की मी पापी आहे. आणि म्हणून परमेश्वराला सत्य गोष्टी आवडत. बी ऑनेस्ट. एक लक्षात घ्या, प्रामाणिक व्हायला एक क्षणही लागत नाही. पूर्ण व्हायला तुमचं आयुष्य जाऊ शकतं, अनेक वर्ष, टोन जरा फक्त बघा, पूर्ण व्हायला बराच वेळ लागू शकतो. तुम्ही परिपूर्ण व्हायला कदाचित तुम्हाला 10 वर्ष 20 वर्ष तुमचं आयुष्य लागेल. परंतु प्रामाणिक म्हणायला की प्रामाणिकपणे मी कबूल करतो की मी पापी आहे असं म्हणायला तर काही वेळ लागेल. आजही मी म्हणू शकतो. आणि म्हणून त्याला प्रामाणिकपणा हवा आहे, आमचा ढोंगीपणा त्याला नको आहे. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या तत्कालीन जगतामध्ये यहुदी समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक होते, अनेक क्षेत्रातले, अनेक थरातले लोक होते. सर्वात उच्चभ्रू लोक जे आहेत ते शास्त्री, परुषी, धर्मपंडित, यहुद्यांचे वडील, हे उच्चभ्रू लोक. आपल्याकडं कसं आपल्या भारतामध्ये ब्राह्मण लोक असायचे नाही का, ते एक उच्च कुळातले लोक असं समजलं जायचं. तसं त्यावेळेस हे सगळं उच्चभ्रू लोक होते. धर्माचरण करणारे, नियमशास्त्र पाठ असलेले, लोकांना धर्म शिकवणारे असे हे लोक होते. आणि बाकी दुसऱ्या थरातले होते ते म्हणजे जकातदार लोक, ज्याला कसबीने होते, जकातदार होतो, शमरोनी लोक, ह्यांना तुच्छ मानलं जात असत. शमरोनांनी मंदिरामध्ये दिलेला दानधर्मसुद्धा स्वीकारला जात नसत, कारण का तो पापी आहे. जर हे शास्त्री पुरुषी लोक यांना शमरोनातून जायचं, ते काय करायचे, वळसा घालून दुसरीकडून जायचे. 5 किलोमीटर लांब असलं तरी चालेल, पण शमरोनातून जाणार नाही, कारण हे पापी लोक आहेत. अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी होते. मग तुम्ही मला सांगा, येशू जर देवाचा पुत्र आहे, धर्म घेऊन किंवा जीवन नीती, जीवनशैली शिकवण्यासाठी आलेला आहे, त्याचा सगळ्यात जास्त वाद, संघर्ष किंवा शाब्दिक चकमक कोणाशी व्हायला पाहिजे होती, पापी लोकांशी का धार्मिक लोकांशी? खरं तर पापी लोकांशी व्हायला पाहिजे ना, कारण तो धर्म घेऊन आलेला आहे, धर्माचरण कसं करायचं. आणि म्हणून पापी लोकांना त्याने सांगायला पाहिजे होतं, तुम्ही असं करू नका. त्याच्याशी त्यांचा वाद व्हायला पाहिजे होता, धार्मिक चकमक किंवा शाब्दिक चकमक व्हायला पाहिजे होती. पण कधीच आपल्याला हा येशू ख्रिस्त, जे पापी आहेत, जकातदार आहेत, शमरोनी, यांच्याशी कधी वाद घालताना दिसतो का? कधीच नाही. प्रत्येकाला क्षमा केली. आणि म्हणून त्याला काय म्हणायचे, पाप्यांचा
पाप्यांचे मित्र म्हणायचे, कारण त्यांच्यामध्ये तो उठायचा बसायचा त्यांच्यामध्ये, आणि नेहमीच त्यांना तो क्षमाशील असा असायचा. पण प्रत्येक वेळेस वाद आणि संघर्ष कोणाशी झाला? शास्त्री परुषी, अगदी विसंगत वाटतं, धर्माचरण करणारे, पण त्यांच्याशी नेहमीच वाद घातला. का? तर त्यांच्या ढोंगीपणामुळं. हा ढोंगीपणा त्याला खटकत होता, आणि म्हणून त्यांच्या ढोंगीपणाचं पितळ वेळोवेळी उघड करताना येशू ख्रिस्त आपल्याला दिसत आहे, कारण तो आमचा गुप्तदर्शी पिता आहे. तो पाहत होता की जरी समाजाला हे शास्त्री परुषी यहुद्यांचे वडील हे फार उच्चभ्रू आहेत, समाज त्यांचं हे करतो, सन्मान करतो, त्यांचा आदर करतो, पण अंतःकरणातून ते कसे आहेत हे येशूला पूर्णपणे ठाऊक होतं. आणि म्हणून जर तुम्ही मत्तयाचा 23वा अध्याय वाचला तर त्याच्यामध्ये सलग किती वेळा? 7 वेळा एकच वाक्य त्याने उतरले, 7 वेळा. कोणचं वाक्य जर वाचू शकाल कोणी? तेच परत आलेलं आहे. 39 वचन आहेत फक्त मत्तयाच्या 23व्या अध्यायामध्ये, फक्त 39 वचन आहेत. त्यामध्ये 7 वेळा तो एक गोष्ट परत म्हणतो येशू ख्रिस्त. काय म्हणतो? हां हां, हे वाक्य बघा, लक्षात घ्या. 40 वचनामध्ये जर 7 वेळा परत ते वाक्य आले, अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्हाला समजा तुमचे वडील तुमच्याशी बोलत आहे आणि एकच वाक्य जर ते 7 वेळा परत पडले, मत्तय 23मध्ये 7 वेळा म्हटलं, म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा काहीतरी त्याला जोर द्यायचा आहे, त्याला काहीतरी शिकवायचे तिथं, त्याला काहीतरी महत्त्व आहे. ते वाक्य तुम्ही गांभीर्याने घ्या, ते वचन तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण मी परत जर तो 7 वेळा म्हणतो तर याचा अर्थ त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून तो म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. म्हणजे ढोंगी लोकांची दुर्दशा होणार आहे हे त्याला माहिती. आणि म्हणून तो त्या ठिकाणी सांगत येतो. कसं आहे? तो म्हणतो, तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण आतमध्ये सर्व प्रकारचे असंयम आणि जुलूम यांनी ती भरलेली आहेत. कसे होते शास्त्री पुरुषी? बाहेरून ताटवाटी साफ म्हणजे काय? बाहेरून लोकांना दिसायला, समाजाला दिसायला अतिशय शुद्धाचरण करणारे, नियमितपणे सभास्थानात जायचं, दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायची, आठवड्यातून 2दा उपवास करायचा, आपला दशांश म्हणजे बडीशेप, सता, पुदिना प्रत्येकाचा दशांश द्यायचा, काटेकोरपणे सगळं पाठ. बाहेरून ताटवाटी साफ, बाहेरून दिसायला लोकांना काय वाटतं? एकदम गुड, धार्मिक लोक, नीतिमान लोक आहेत असं कदाचित आपल्याविषयी सुद्धा वाटत असेल आजूबाजूने. काय नीतिमान आहे? दर बुधवारी बायबल स्टडी, दर रविवारी चर्च, नाही का, रोज प्रार्थना, बाहेरून सगळं चांगलं आहे. पण तो काय म्हणतो? आतमध्ये काय माहिती आहे का? तुम्ही असंयम आणि जुलूम यांनी भरलेला आहात. तुम्ही जुलूम करणारे लोक आहात. तुम्ही इतरांवर ओझी लादता आणि त्याला मदत करायला आपलं बोट देखील देत नाही, असे तुम्ही लोक आहात. तुमच्यामध्ये ढोंगीपणा आहे, हे तो त्यांना प्रखरतेने सांगत आहे. पुढे तो म्हणतो, तुम्ही सुंदर किंवा सजवलेल्या कबरेसारखे आहात. त्यांना उपमा देतो. कबर कशी असते सजवताना? आपण नाही का, आता जर तुम्ही कधी हडपसरला गेला तर त्या ठिकाणी काही कबरा असतात आणि सुंदर सजवलेलं असतात, आणि मग काही कबरा तर अगदी संगमरवरीच्या असतात आणि मोठं नाही का ते आलिशान त्याचं मटेरियल वापरलेलं असतं. आणि मग एक पाळक ते पाहून तेच म्हटले की एवढी भक्कम कबर सजवू नका, कारण येशू ख्रिस्त आला तर उठायचेच नाही ते तिथून, आताच राहतील ते, एवढं तुम्ही अगदी त्याला संगमरवरी लावली आहे. तर अशा सजवलेल्या कबऱ्या दिसायला खूप चांगलं, पण आतमध्ये काय असतं कबऱ्याच्या? तुम्ही बाहेरून सजवलेल्या कबरेसारखा, पण आतमध्ये मेलेल्यांची हाडं आणि घाणीने त्या भरलेल्या आहेत. तसं तो म्हणतो, तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता खरं, पण आतमध्ये सर्व प्रकारचं ढोंग आणि अनिती ह्याने तुम्ही भरलेला आहात. पहा मत्तय 23मध्ये तो म्हणतो असं. आणि म्हणून आपण काय करतो? हा ढोंगीपणा आपल्याला नडा पाहिजे. आम्ही कधी ढोंगी नसावं, लोकांना दिसायला एक आणि आम्ही करतो एक. ह्या ढोंगीपणाचा प्रभू येशू ख्रिस्ताला वीट आहे. आणि म्हणून तो वेळोवेळी त्या म्हणतो, तुम्ही ज्यावेळेस दानधर्म करता ढोंग्यासारखं होऊ नका. ढोंगे काय करतात? दानधर्म करताना आपल्यासमोर शिंग वाजवतात. म्हणजे काय? मोठ्याने अनाऊन्समेंट करायची, मी आता एक मोठा दानधर्म करणार आहे, आणि मग गरिबाला काहीतरी दान द्यायचं. का? तर लोकांनी पाहून काय करावं? त्यांचं कौतुक करावं. काय दानशूर व्यक्ती आहे, काय मोठं दान दिलं, किती मोठं दानधर्म केला, हे लोकांनी म्हणावं. म्हणून जर तुम्ही करत असाल, माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. ज्यावेळेस तू दान देतोस, उजवा हात काय करतो? डाव्या हाताला कळू देऊ नको. म्हणजे काय होईल? पुढचं वाक्य महत्वाचं आहे. मग म्हणजे तो गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. गुप्तदर्शी पिता, पहा तिथं वचन आहे, गुप्तदर्शी पिता. तुमचं दान गुप्त असलं पाहिजे, कारण आमचा पिता गुप्तदर्शी. तसंच प्रार्थनेचं म्हणतो, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखं करू नका. कारण आपण प्रार्थना करतोय, लोकांनी पाहावं म्हणून ते काय करतात? चव्हाट्यावर सभास्थानात मोठ्याने प्रार्थना करतात. मी तुम्हाला सांगतो, ते आपलं प्रतिफळ भरून पावलेलं आहेत. जेव्हा तू प्रार्थना करतो,
घरात जा, खोलीत जा, कडी लाव आणि काय कर, आपल्या गुप्तदर्शी पित्याशी प्रार्थना कर, म्हणजे तो गुप्तवासी पिता तुला त्याचं प्रतिफळ देईल. परत गुप्त शब्द आलेला आहे. परत तसंच उपवासाबद्दल पण दिलं आहे. ज्यावेळेस तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखं आपलं चेहरा लानमुख करू नका, कारण आपण उपवास करत आहोत ते लोकांना दिसावं म्हणून ते काय करतात, ते आपला चेहरा विरूप करतात. मी तर तुला सांगतो ते आपलं प्रतिफळ भरून पावलेले आहेत. जेव्हा तू उपवास करतो तेव्हा काय कर, तेल लाव, तोंड धु, म्हणजे काय, नॉर्मल राहा. तू उपवास करतो म्हणून असं खूप गळून गेलाय, थकून गेला असं दाखवू नको, लोकांना दाखवू नकोस. तू उलट असं दाखव की मी उपवासच करत नाही असं लोकांना दाखव, पण प्रत्यक्षात उपवास कोणासाठी कर, गुप्तवासी पित्याशी कर, म्हणजे त्याचा प्रतिफळ तो तुला देईल. आणि म्हणून कधी कधी जरी तुम्ही असं खूप श्रीमंत असाल तरी तो म्हणतो तुम्ही तसं दाखवू नका लोकांना, तुम्ही दानधर्म करा पण दाखवू नका की मी खूप श्रीमंत आहे, दाखवू नका की मी खूप प्रार्थनाशील आहे, मी खूप उपवास करतो. ह्या ढोंगीपणाचा देवाला वीट आहे. आणि म्हणून तो आमचा गुप्तदर्शी पिता आहे. आता पहा, रोमकारास पत्र 2 अध्याय 16 वचन. थोडं घुमतोय जरा आवाज, जरा घुमतोय आवाज थोडं. रोम 2:16 काय म्हटले, ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसाचा गुप्त गोष्टीचा न्याय करेल, त्या दिवशी हे दिसून येईल. हां, कुठल्या कोणत्या दिवसाचं म्हटलंय, कुठला दिवस आहे, कोणता दिवस आहे पण हा, न्यायाचा. हां बघा, न्यायाचा दिवस, बरोबर, न्यायाचा दिवस आहे आलेला आहे. मग आता कल्पना करा की न्यायाचा दिवस आलेला आहे, संपूर्ण सृष्टीचा आता न्याय करणारे सर्व जगभरातील लोक एकत्र जमा केलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या न्यायस्थानावर बसले, कारण तो जगाचा न्यायाधीश आहे. आणि आता न्याय प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, जसं कोर्टामध्ये असतं. आणि प्रत्येकाला वैयक्तिकरित्या त्या न्यायस्थानावर उभं राहायचं आहे आणि तो आपल्याला काय प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं. हा न्यायाचा दिवस आलेला आहे, बरोबर ना. आणि त्यावेळेस तो कुठला न्याय करेल, कोणत्या गोष्टीचा न्याय करेल म्हटलंय, गुप्त गोष्टींचा न्याय करेल. पहा तो, कारण तो गुप्तदर्शी पिता आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जर तुमचा न्याय होणार असेल त्या न्यायाच्या दिवशी, तर तो कुठल्या गोष्टीचा न्याय करणार आहे, गुप्त गोष्टीचा न्याय करणार. आणि मग तुम्ही आता काय आहे, तुम्ही न्यायाच्या दिवसाला तयार झालेले आहात. मी विश्वासणारा आहे आणि माझा विश्वास आहे की प्रभू येशू पुन्हा येणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार की तो न्याय करणार आहे. आणि त्या न्यायाच्या दिवशी त्याला संपूर्ण माझ्या जीवनाचा हिशेब, त्याचा जाब, माझा अहवाल द्यायला मी तयार आहे. प्रभू, रोज मी तुझी प्रार्थना करत होतो, न चुकता मी पवित्र शास्त्र वाचत होतो, दर बुधवारी मी बायबल स्टडीला जात होतो, दर रविवारी मी उपासनेला जात होतो, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मी प्रभुभोजन घेतलेलं आहे, मी सुवार्ता कार्य केलेलं आहे, मी मोठा दानधर्म केलेला आहे, मी परोपकार केलेला आहे, मी इतरांची मदत केलेली आहे. हे सर्व सांगायला तुम्ही अगदी सज्ज आहात आणि तुम्ही उतावळे झालेला आहात की मी कधी जाऊन प्रभूला सांगू. पण प्रभू काय म्हणतो माहिती आहे का, ज्या गोष्टी तू उजेडात केल्यास ते मी तुला विचारतच नाही. मी कशासाठी आलोय, ज्या गुप्त गोष्टी त्याचा न्याय करायला मी आलेलो आहे. तू गुप्त काय केलेलं ते मला सांग, आणि ते उघड होणार आहे. कुठं होणार आहे, ते सगळं लिहिले जात आहे. स्वर्गामध्ये काय पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. तुमच्या जीवनाचा व्हिडिओ टेप आज रेकॉर्ड होत आहे. प्रत्येकाचं जीवन, तुम्ही दिवसा काय काम केलं, रात्री काय काम केलं, उघडपणे काय काम केलं, गुप्तपणे काय काम केलं, तुम्ही घरात एकटा असताना काय केलं, कोणत्या गोष्टी केल्या, कोणत्या गोष्टी पाहिल्या, ऐकल्या आणि बोलल्या, प्रत्येकाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वर्गात होत जातं आहे. एके दिवशी पुस्तकं उघडले जातील. प्रकटीकरणाचा 20वा अध्याय आणि मला वाटतं 11 वचन असेल, तेव्हा पुस्तकं उघडली गेली म्हटलेलं आहे. पहा, मला वाटतं कुठं आहे ते वचन, प्रकटीकरण 20:15 का, हां काय वाचा कोणीतरी. जे कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, हां, तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल. त्याच्या अगोदर 20:12 हां 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 हां. इथं काय लिहिलं माहिती आहे का, सगळ्यात भयाव वचन हे कुणी वचन गांभीर्याने घेत नाही, कुणी त्याला फार महत्त्व देत आहे. पण हे वचन लक्षात ठेवा, प्रकटीकरण 20:12, तेव्हा पुस्तकं उघडली गेली. एक दिवस असा येणार आहे की स्वर्गातली पुस्तकं उघडली जातील. मग का आम्ही घाबरायचं त्या पुस्तकांना, त्या पुस्तकामध्ये असं काय लिहिलेलं आहे की आम्ही त्याला घाबरावं, भयावं. कारण तुमच्या आयुष्याचा हिशोब, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेला प्रत्येक विचार, अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार, याची नोंद त्या पुस्तकामध्ये होत आहे.
तुम्ही तुमच्या मनामध्ये धरलेलं प्रत्येक कपट, धरलेला राग, इतरांबद्दलचा द्वेष, स्वार्थ, लोभ, हेवा, प्रत्येक गोष्ट जी तुमच्या अंतःकरणात चालली ते पुस्तकामध्ये त्याची नोंद होते. तुम्ही केलेलं प्रत्येक कृती, गुप्तपणे असू दे उघडपणे असू दे, प्रत्येकाची नोंद, आचार विचाराने उच्चाराने केलेलं प्रत्येक गोष्ट पुस्तकामध्ये लिहिली जाते. एक दिवस पुस्तकं उघडली जातील. आणि पुस्तकं का उघडले जातील? त्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करण्यात येईल. आणि म्हणून ते पुस्तकं उघडले जाणार आहे. ह्याची कधी आम्ही कल्पना केली आहे का? त्या पुस्तकामध्ये माझ्या काय लिहिलेलं असेल? आणि मग तिथं तुम्ही उभा राहा. कल्पना करा तुम्ही त्या उभं राहिलेले आहेत आणि तुमच्या संपूर्णपणे पापाचा घडा त्या ठिकाणी वाचला जात आहे, नाही का? ह्या दिवशी तू असं केलं, ह्या दिवशी असा बोलला, त्या दिवशी अशा प्रकारे ह्या गोष्टी पाहिल्या, त्या दिवशी ह्या ठिकाणी तू गेला, नको होत्या त्या गोष्टी केल्या, संपूर्णपणे वाचलं जाणार आहे. आणि नंतर एकच तुमच्या मनामध्ये कळकळीची भावना असेल, एकच मनामध्ये विचार असेल. कोणता विचार असेल माहिती आहे का? आणखी एक पुस्तक त्या ठिकाणी आहे, ते जीवनाचं पुस्तक आहे. त्या जीवनाच्या पुस्तकात माझं नाव असावं एवढी एकच मनोमन इच्छा असेल. कारण जर त्या जीवनाच्या पुस्तकात तुमचं त्या दिवशी नाव नसेल तर काय होईल? ज्यांचं नाव त्या जीवनी पुस्तकात नव्हतं तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. आणि म्हणून ते नाव जर तुमच्या जीवनी पुस्तकात नसेल, दुसरा पर्याय तुमच्याकडे राहणार नाही. त्या ठिकाणी कुठलीही क्षमा त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून क्षमा, दया, ह्या सर्व शब्द आता त्याला अर्थ आहे. कारण प्रभू आज दयासनावर बसलेला आहे. आज जर पश्चातापी अंतःकरणाने, भग्न आणि अनुतप्त हृदयाने जर मी त्याकडे क्षमा मागितली तर क्षमा द्यायला तयार आहे, कारण आज तो दयासनावर आहे. पण त्या दिवशी तो न्यायसनावर असेल. आणि न्यायसनावर पापक्षमा, दया हे शब्द निरर्थक ठरतात. ती त्यावेळेस ते ऐकले जाणार नाहीत. आणि म्हणून त्यावेळेस एकच असणं असेल की माझं नाव ते जीवनी पुस्तकात पाहिजे. आणि नाव जर जीवनी पुस्तकात असायला पाहिजे तर लक्षात ठेवा, तो आमचं गुप्तदर्शी पिता आहे. जे तुम्ही गुप्त जीवनामध्ये करता ते अधिक महत्त्व. कारण बाकीच्या गोष्टी आपण चार चौघांना पाहून लाजकाजक कदाचित आपण देवाला आवडेल अशा प्रकारे आपण करत असू. आज इथं 4 जण बसलेले आहेत, माझी साक्ष चांगली पाहिजे आणि म्हणून माझे विचार थोडेसे जपून मी काय बोलणार, जपून काय कृती करणार. पण ज्यावेळेस आपण वैयक्तिक एकट्या जीवनात असतो, गुप्त जीवनामध्ये, जर आम्हाला कोणी पाहत नसतं, विशेष करून आमचे विचार, एखाद्या नवरा बायको 40 वर्ष 50 वर्ष लग्नात झालेले आहेत, बायको शेजारी बसली, पण ह्या पुरुषाच्या किंवा ह्या नवऱ्याच्या मनामध्ये काय चालले त्या बायकोला माहीत नसतं. बायकोच्या मनात काय चालले नवऱ्याला माहीत नाही. विचार अशी गोष्ट आहे की ती खूप गुप्त आहे आणि तिथेच परमेश्वर आमची परीक्षा पाहत असतो. आणि म्हणून आमचे विचार शुद्ध पाहिजेत. कारण जसे तुमचे विचार तशी तुमची कृती असते, नाही का? येशूने म्हटलेले मनुष्याच्या मनात अंतःकरणात जे भरून झाले तेच मुखावाटे बाहेर पडतं. जे तुमच्या अंतःकरणात आहे ते मुखातून बाहेर पडणार. आणि म्हणून जर समजा एखाद्या ग्लासमध्ये चांगला गोड सरबत आहे, तो ग्लास हिंदळला तर काय होईल? गोड सरबत खाली पडेल. आणि त्यामध्ये कडू काढा आहे तर कडूच पडणार आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला संकट आले, अरिष्ट आले, सैतानी हल्ले झाले, मोहपास झाला, तर त्यावेळेस जर तुमच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारचं देवाची प्रीती आहे, सहनशीलता आहे, शांती आहे, आनंद आहे, तर तेच ओसंडून बाहेर वाहणार आहे. पण तुमच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारची कुरकुर आहे, सर्व प्रकारचं वाईटपणा आहे, सर्व प्रकारची ईर्ष्या आणि लोभ आहे, तर तेच बाहेर पडणार आहे. आणि म्हणून तुमच्या गुप्त जीवनामध्ये काय हे फार महत्त्वाचं आहे. तो तुमचा गुप्तदर्शी पिता आहे, गुप्त गोष्टींचा न्याय करणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो जे जे तुम्ही अंधारात बोलाल ते त्या दिवशी उजेडात ऐकण्यात येईल. आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगाल ते त्या दिवशी धाब्यावरून गाजवलं जाईल. म्हणजे तुम्ही आज काहीतरी कोणाच्याबद्दल तरी ही अशीच आहे ना, वरवर नुसती बोलती, आतून ते मला माहिती आहे कुचकी आहे ती खूप, असं तुम्ही कुठंतरी आत तुमच्या घरी जाऊन कुणाला तरी बोलत असाल, त्या दिवशी लाऊडस्पीकरवरून सांगण्यात येईल 31 जानेवारीला 2024 वेळा तू तिच्याविषयी असं असं बोलली, असं सगळं जगाला जाहीर करण्यात येईल की तू आतल्या कोठडीत कानात अशी बोलली होतीस. जे तुम्ही आतल्या कोठडीत बोलाल त्या दिवशी धाब्यावरून सर्वांना गाजवलं जाईल. तो दिवस उघड करणारा दिवस आहे. तुमच्या गुप्त जीवनामध्ये जे जे काय घडलं ते सर्व उघड करणारा दिवस आहे. आणि म्हणून जर तुम्ही कल्पना करा की या ठिकाणी तुम्हाला किंवा मला कोणाला उभं केलं आणि तुमच्या पापाचा घडा वाचायला सुरुवात केली, तर लाजेने मान खाली जाईल असे अक्षम्य पाप आमच्या हातून घडलेले आहेत. आचाराने, विचाराने, उच्चाराने आम्हाला लाज वाटेल, कुणाला तोंड दाखवायची आमची हे होणार नाही, असे पाप आमच्याकडून घडलेत. परंतु हा सुवार्थ आहे की प्रत्येक पाप किती भयंकर असो पण ख्रिस्त येशूच्या निष्कलंक रक्तामध्ये ते धुतले जाऊ शकतात, ही आजची सुवार्थ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पाप धुतलं गेलं त्यावेळेस जी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ती मात्र त्यावेळेस ती पुसली जाईल.
तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड दाखवला, पिक्चर दाखवला जाईल तुमच्या जीवनाचा, पण ज्यावेळेस तुम्ही क्षमा मागितलेली आहे, पश्चाताप केलेला आहे, ते पाप बुजवलं जाईल, ते सगळ्यांना दिसणार नाही. पुन्हा एखादं पाप असेल, क्षमा मागितली नाही, ते पाप दिसेल, ज्याची क्षमा मागितली ते पाप पुसलं जाईल. आणि म्हणून पश्चाताप करणं, आणि नुसतंच पश्चाताप करायचं म्हणजे पुन्हा ते पाप न करायचा, हा निर्धार आम्ही धरला पाहिजे. आणि म्हणून देवाची स्तुती असो की ते पाप दिसू नये म्हणून पश्चाताप ज्याचे केले ते पाप पुसले असतील. पण आमची रेकॉर्ड एवढं पण नसतो की सारखं पुसलेले पाप दिसायचे लोकांना, असे पण नसावेत, नाही का? बरोबर ना, की आता चला पश्चाताप केला म्हणून काय लोकांना कळणार आहे म्हणून आपलं सारखी ब्लँक रेकॉर्ड आमच्याकडे नसावी. आम्ही काय करायचं, प्रयत्नशील असायला पाहिजे की आम्ही पाप करू नये. आणि म्हणून जसा तुमचा पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण, हा देवाचा एक गुणधर्म. आम्हाला 2 गुणधर्म येशूने सांगितले पित्याबद्दल, ते आम्ही अंगीकारू शकतो. आणि कारण देवाची आज्ञा आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसं तुम्ही दयाळू व्हा, जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. हे आम्ही ह्या जगात, आत्ता ह्या जगात असताना करू शकतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला गुप्तदर्शी तुमचं जीवन आहे, पवित्र जीवन जगायचं आहे, ते इथेच आपण जगू शकतो. आणि म्हणून आपल्याला पर्याय दिलेला आहे. परमेश्वराने काय केलं, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आमचा देव स्वातंत्र्य देणारा देव आहे, तो कधीही आम्हाला जबरदस्ती करत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला स्वातंत्र्य देऊन तुम्ही योग्य निवड करता, त्याच वेळेस तुम्ही पवित्र ठरू शकता. येशूने म्हटलेलं आहे किंवा परमेश्वराने म्हटलं आहे, पहा जीवन व मरण, आशीर्वाद व शाप मी तुझ पुढे ठेवले आहे, पण मी तुला सांगतो तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. निवड आम्हाला करायची, आणि जी निवड तुम्ही कराल त्यावर तुमचं मुक्काम स्थळ ठरलेलं आहे. आज छोट्या छोट्या तुमच्या प्रत्येक पावलानं की ज्या निवड तुम्ही करता त्याच्यावर तो परिणाम ठरलेला आहे. प्रत्येक गोष्टीला परिणाम आहे, लक्षात ठेवा. एव्हरीथिंग हॅज कॉन्सिक्वेन्सेस. तुम्ही चांगली निवड केली त्याचा परिणाम वेगळा आहे, तुम्ही वाईट निवड केली त्याचाही परिणाम आहे. प्रत्येक गोष्टीला परिणाम आहे. ज्या तुम्ही निवड आता करत आहात त्याचा परिणाम आहे, हे ओळखून तुम्ही ती निवड करायची. कारण संत पौल स्पष्टपणे म्हणतो, फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. परिणाम ठरलेला आहे. तुम्ही आज कशाची पेरणी करत आहात, तुम्ही जी पेरणी कराल त्याचंच पीक तुम्हाला मिळेल. तुम्ही जर आज देह स्वभावासाठी पेरणी करत असाल, सर्व प्रकारचा राग आहे, द्वेष आहे, गर्व आहे, मत्सर आहे, एकमेकाबद्दल कटुत्व आहे, वैर आहे एकमेकाबद्दल, त्याचं पीक काय, शेवटी नाशाचं पीक तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही आत्म्यासाठी प्रेरणी केली, प्रीती, शांती, आनंद, ह्या सर्व आत्म्याचे जे फळ आहेत ते तुमच्यामधून ओसंडून वाहत असतील, तर तुम्हाला पीक कोणचं आहे, सार्वकालिक जीवन हे पीक आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुमचा पिता गुप्तदर्शी पिता आहे, बरोबर ना. नंतर तो आमचा शिस्तप्रिय पिता आहे, फार महत्त्वाचं आहे, शिस्तप्रिय. नुसताच प्रीती करतो असं नाही, तो आम्हाला शिस्त देखील लावतो. तो म्हणतो, ज्याच्यावर मी प्रीती करतो त्यांना मी फटके मारतो. देवाचं वचन आहे, ज्यांच्यावर मी प्रीती करतो त्यांना मी फटके मारतो. त्यामुळे जरी तो आमच्यावर लेकरा म्हणून प्रीती करतो, पण आम्हाला शिस्त लावणारा देखील तो आहे, हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जर देव तुम्हाला कुठल्याही प्रकारे शिस्त लावत असेल, त्याची शिस्त लावायचे अनेक प्रकार आहेत. कधी एखादं संकट येतं, एखादं अरिष्ट येतं, एखादा सैतानी हल्ला आमच्यावर होतो, आमच्या कुटुंबामध्ये एखादा दुर्धर आजार येतो, कदाचित एखाद्याची नोकरी जाते, कुणाला प्रमोशन मिळत नाही, कुणाला डावललं जातं, एखाद्याचा अपमान होतो. पण ह्या सर्वाद्वारे तो तुम्हाला शिस्त लावून तुम्हाला मार्गात ठेवत असतो. आणि हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमी असं म्हटलं पाहिजे की प्रभू परमेश्वरा तुम्हाला शिस्त लाव, माझ्यावर अरिष्ट आण, संकट आण, एखादा आजार माझ्यावर, पण तू मला शिस्तीमध्ये ठेव. कारण जर परमेश्वराने हात वर केले ना, तर मग तो तुम्हाला सोडून देतो. मग तुम्ही वाटेल तसं वागू शकता, पण परमेश्वर तुम्हाला शिस्त लावले नाही तर तुम्ही मार्गभ्रष्ट होता. आणि मग हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर आम्हाला शिस्त लावतो, मार्गात ठेवतो. पहा आपण वचन पाहूयात. इब्री लोकासपत्र 12:6. इब्री 12:6 काय म्हटले पहा. हां हां हां, बरं. ज्यांच्यावर तो प्रीती करतो त्यांना तो शिक्षा करतो. प्रीतीच तो आम्हाला, आपल्याला माहिती आहे आपला बाप आपल्याला कधी कधी शिक्षा करतो, पण त्याच्या मागं काय असतं, प्रीती असते, प्रेम असतं, त्याद्वारे तो आम्हाला शिस्त लावत असतो. आणि म्हणून ही शिस्त लावणं फार महत्त्वाचं आहे. कारण काय माहिती आहे का, आमचा देव भस्म करणारा अग्नी असं म्हटलं इब्री लोकाच्या पत्रामध्ये. आमचा देव भस्म करणारा अग्नी. जिवंत देवाच्या हाती सापडणं किती भयंकर आहे. इब्री 10:31. जिवंत त्या ठिकाणी आम्ही जाऊ नये, जिवंत देवाच्या हातात सापडू नये, आम्ही भस्म होऊ नये, म्हणून आम्हाला आत्ताच शिस्त लावलेली बरी. म्हणून आमचा हा देव शिस्तप्रिय देव आहे, हे देखील आम्ही या ठिकाणी
समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक पित्याचा गुण आहे तो म्हणजे आमचा देव न्यायी आहे. तो न्याय करणारा आहे. तो आमचा न्याय करतो हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. इब्री 10:30 मध्ये काय म्हटले पहा. इब्री 10 रोम 12:19 रोम 12:19 काय म्हणतं. हां हां सूड घेणे माझ्याकडे आहे आणि म्हणून तो न्याय करणारा देव आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाला त्या न्यायस्थानासमोर उभं राहायचं आहे. प्रत्येकाला ख्रिस्ताच्या न्यायस्थानासमोर उभं राहावे, कारण त्यांनी केलेल्या गोष्टींचं त्याला प्रतिफळ मिळावे, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. देव जो पिता याचे गुणधर्म काय. तो प्रीती करतो, तो गुप्तदर्शी पिता आहे, तो शिस्तप्रिय आम्हाला शिस्त लावतो आणि तो न्यायी आहे. आलं लक्षात तुमच्या. हे पित्याचे मला काय मागच्या वेळेस राहून गेलं होतं हे मला या ठिकाणी सांगायचं होतं. आता देव जो पुत्र त्याच्याकडे आपण जाऊयात. देव जो पुत्र त्याच्याविषयी थोडी माहिती घ्यायचा प्रयत्न करूयात. देव जो पुत्र मानवरूप धारण करून आला, बरोबर ना. 2000 वर्षापूर्वी मानवरूप धारण करून आला. कशासाठी आला तो. ज्या पित्याने ही पृथ्वी निर्मिती केली होती त्या निर्मितीने पाप केलं. पापाचं वेतन मरण आहे आणि पापाचं वेतन मरण ह्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी तो स्वतः मानवरूप धारण करून आला आणि तो आमच्या पापांसाठी मेला आणि त्याचं पुन्हा तो उठला, त्याचं स्वर्गारोहण झालं आणि पुन्हा तो येणार. हे देवपित्याचं कार्य, बरोबर ना. आता हे एक कारण झालं. आता हे जे अनेक कारण आहे की देव जो पुत्र का आला हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. एक तर तो पापीजनांना ताराव्याच्या जगात आला, हरवलेल्यांना शोधायच्या जगामध्ये तो आला. तो आमचा तारणार आहे, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, देव जो पिता ह्याला प्रगट करण्यासाठी पुत्र आलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात. देव जो त्याचं इथे एक काम होतं. ह्या जगामध्ये राहत असताना 33.5 वर्ष तो जीवन जगला. त्यामध्ये देव जो पिता ह्याला प्रगट करावं यासाठी तो पुत्र आलेला आहे. ही त्याचं दुसरं कार्य आहे. योहान कृत सुवर्तमानीचा पहिला अध्याय काढूयात. योहान 1:18 वचन वाचा कोणीतरी. योहान 1:18. हां बरोबर. हे त्याचं दुसरं कार्य आहे. देवाला कुणी कधीच पाहिलं नाही. जो एकुलता एक जन्मलेला त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलं. हा देव जो यहुदी लोकांना एक ईर्ष्यावान देव, एक शासन करणारा देव, मरी पाठवणारा देव, असा जो देव होता त्याचं खरं प्रगटीकरण येशूने केलं. त्याने आपल्या शिष्यांना काय सांगितलं. हा तुमचा पिता आहे. जर तुम्हाला ह्याची प्रार्थना करायची तर काय प्रार्थना करायची. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. तो एक बाप आहे, तो तुमच्यावर प्रीती करतो. आणि उधाळ्या पुत्राचं उदाहरण त्याने दिलं. जसं उधाळ्या पुत्र त्या ठिकाणी त्या पित्याची आज्ञा भंग करून गेला, पित्याला दुखवलं, तरी पुन्हा आल्यावर त्या पित्याने त्याला प्रीती केली त्याच्यावर. तसा हा प्रीतीपूर्ण देव आहे. हे प्रत्येक वेळेस दाखवताना येशूने त्याला प्रगट केलं की तो आमचा पिता आहे. हे पहिलं प्रगटीकरण, हे रहस्य येशूने आपल्या शिष्यांना नंतर संपूर्ण जगाला सांगितलं की ज्या देवाला यहुदी लोक एक ईर्ष्यावान देव, कोपायमान देव, शासन देणारा देव, तसा नसून तो एक पिता आहे. हे प्रगट करणारा येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आला आणि ते त्याने प्रगट केलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस हा येशू ख्रिस्त आला त्यावेळेस आदाम आणि हवा यांनी एदेन बागेमध्ये कसं जीवन जगायला पाहिजे हे येशूने येऊन इथं दाखवून दिलं. कारण काय माहिती आहे का, तो मानव रूपामध्ये आला. जसं तुम्ही आणि मी मानव आहोत, अशक्त आहोत, त्या अशक्तपणात तो येऊन हे जीवन कसं विजयी जीवन करायचं हे त्याने दाखवलं. त्यामुळं आम्हाला एक कित्ता किंवा आदर्श देण्यासाठी तो या जगात आला. हे सगळं का महत्त्वाचं आहे माहिती आहे का. समजा आपण म्हटलं असतं की देव तारणासाठी या जगात आला तर संपूर्ण नवा करार आहे ना फक्त एक 15 ओळीत सुद्धा पूर्ण झाला असता. देव आला, तो आमच्यासाठी मेला, तो उठला, गेला आणि तो पुन्हा येणार आहे, एवढ्यात सुवार्ता पूर्ण झाली असती. जास्त लिहायची काही गरज नव्हती. पण प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये येशूचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर तो आम्हाला ह्या गोष्टी दाखवत आहे. आम्ही जीवन कसं जगायचं हे दाखवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. तो आमच्यासाठी कित्ता किंवा आदर्श आहे.
हा आदर्श जुन्या करारात यहुदी लोकांपुढं कुणाकडेच नव्हता. जर यहुदी लोकांना काही प्रश्न आले, त्यांच्या काही समस्या आल्या, त्यांना काही कळालं नाही, तर ते कुणाकडे जायचे मदत घ्यायला? हां, पण त्यांच्याकडे काय, शास्त्री पुरुषांकडे काय होतं? हां, पूर्वीच्या काळी नियमशास्त्र होतं. नियमशास्त्र म्हणजे देवाचं वचन, बरोबर ना? देवाचं लिखित वचन. पूर्वीच्या काळी जर तुम्ही मलाकीपर्यंत जुन्या काळात जात असाल, तुम्हाला काही जर प्रश्न आले, तुम्हाला जर काही शिकवायचं असलं, सगळेजण कुणाकडे पाहायचे? नियमशास्त्राकडं. कारण कुणीच आदर्श होऊ शकत नव्हतं. अब्राहम माझा आदर्श होऊ शकत नाही, कारण अब्राहम खोटं बोलला, त्याच्या बायकोविषयी तो खोटं बोलला. मोशे माझा आदर्श होऊ शकत नाही, कारण मोशेला राग आला. दावीद माझा आदर्श होऊ शकत नाही, कारण त्याने व्यभिचारानं खून केला. शलमोन आदर्श, कारण त्याने अनेक बायका केल्या. प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं तरी उणीवा आहे. त्यामुळे कोणीच जुन्या करारात माझा आदर्श, माझा कित्ता असं कोणीच होऊ शकत नाही. आणि ते करण्यासाठी येशू ख्रिस्त आला, की त्याने एक परिपूर्ण जीवन कसं जगायचं ते पण आमच्या अशक्त देहामध्ये असताना त्यासाठी तो आम्हाला दाखवलं. तो जर देवाचा पुत्र म्हणूनच आला असता, तर आम्ही त्याच्यासारखं जीवन जगूच शकलो नसतो. लक्षात, म्हणजे फक्त आपण त्याला निहाळू शकलो असतो, काय सुंदर जीवन तो जगला, कारण त्याच्याकडे दैवी शक्ती आहे, त्याकडं दैवी सामर्थ्य आहे, आणि म्हणून तो तसं जीवन जगला असं म्हणू शकलो असतो. पण तो पूर्ण मनुष्य म्हणून आला. जसं तुमचा देह अशक्त आहे, जसं तुमचा देह पापात पडतो, जसं तुमच्या देहाला सैतान मोहात पाडू शकतो, जसं तुमचा देह प्रत्येक वेळेस पापाकडे आसुसलेला असतो, त्याच अशक्त देहामध्ये येशू येऊन 33.5 वर्ष आचाराने, विचाराने किंवा उच्चाराने एकही पाप न करता कसं जीवन जगायचं हे दाखवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. आणि म्हणून तो आमचा कित्ता होऊ शकतो. म्हणून तो म्हणतो, माझ्या पावला मला अनुसरा, माझ्या पावलावर पाऊल टाकून चाला. म्हणून पाऊल म्हणतो, जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझं अनुकरण करा. आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हा येशू ख्रिस्त देवाला संतुष्ट जीवन कसं जगायचं हे दाखवण्यासाठी आमच्याकडे आला. आणि मग हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे किंवा ही प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू, तू जर आम्हाला कित्तानं आदर्श घ्यायला, तू जर असं जीवन जगलास की तुझ्या जीवनामध्ये कधीच आपल्याला येशू ख्रिस्त निराश झालेला कधी दिसतो का? आता टेन्शन आलं, तर काय महिना अखेर आली, कसं काय आता काढायचं आजचा दिवस, असं येशू ख्रिस्त कधी, किंवा आता 5,000 लोक आहेत, त्यांना भोजन द्यायचे आणि लोक पैसे मोजतात, फिलिप आता किती 200 रुपये घ्यायचे का, किती भाकरी आणायच्या. असं येशू कधी झाले निराश झाला आहे, कधी काळजीत पडला आहे, किंवा आता चमत्कार होतच नाही, आता काय करायचं, हे भूत निघतच नाही, असं कुठं कधी येशूला समस्या आली का? प्रत्येक वेळेस आढळ आणि विजय जीवन तो जगत गेला. मग ह्याचं रहस्य आम्हाला समजलं पाहिजे. जर येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला चालायचं, त्याच्यासारखं जीवन जगायचं आणि ते शक्य आहे, तर मग त्याचं रहस्य तो आम्हाला सांग, म्हणजे आम्ही तसं करू, नाही का? आणि मग हे रहस्य तो आम्हाला सांगत आहे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताच्या आढळ विजय जीवनाचं रहस्य थेसलोनिकरास पहिलं पत्र याचा 3रा अध्याय, मला वाटतं तिमोथेला पहिलं पत्र 3रा अध्याय 16 वचन, ते रहस्य त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. 1 तिमोथी 3:16 वाचा कोणीतरी. सुबक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे, तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूताच्या दृष्टीस पडला. बस तेवढंच, देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला. बस तेवढंच, आत्म्याने नीतिमान ठरला. हे काय, कसलं रहस्य आहे? वर काय म्हटलंय? कोणचं रहस्य आहे? हां, पुढे निर्विवाद. हां, हे बघा, शास्त्रामध्ये ना पुष्कळ रहस्य आहेत बरं का. शास्त्रामध्ये रहस्य पुष्कळ आहेत, फक्त 2 रहस्य मोठे म्हटलेले आहेत. देर आर ओनली 2 ग्रेट मिस्ट्रीज इन द बायबल. लॉट ऑफ मिस्ट्रीज, ओनली 2 ग्रेट मिस्ट्रीज. मोठे रहस्य, त्यातलं हे एक रहस्य आहे. सुभक्तीचं रहस्य निर्विवाद मोठं आहे. दिस इज अ ग्रेट मिस्ट्री. आणि हे रहस्य जर आम्हाला समजलं, ह्या सैतानाने जर आमचे डोळे बांधलेले आहेत म्हणून आम्हाला रहस्य समजत नाही, हे डोळे जर आम्ही उघडले, पवित्र आत्म्याने आम्हाला रहस्य सांगून दिलं, तर आम्ही येशू ख्रिस्तासारखं जीवन जगू शकतो. पण हे रहस्य आम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. हे रहस्य काय? येशू देहाने प्रगट झाला, पण आत्म्याने तो नीतिमान ठरला. हे ते रहस्य आहे. मग आम्हाला लक्षात आलं पाहिजे ह्याचा अर्थ काय. येशू देहाने प्रगट झाला म्हणजे ज्या वेळेस 2000 वर्षापूर्वी तो मानवी देह धारण करून त्या बेतलेमाच्या एका गव्हाणीत जन्माला, त्यावेळेस त्याने काय केलं? आपलं सर्व दैवी शक्ती, सामर्थ्य, अधिकार, सर्व गुणधर्म तो स्वर्गात सोडून तुमच्या माझ्यासारखा अशक्त देहात तो आला. म्हणून तर म्हटलंय येशू देहाने प्रगट झाला. आला का लक्षात?
मला वाटतं कोणतं फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 वचन, त्यामध्ये काय म्हटलंय? येशू देवाबरोबरचा असूनही देवा समान असणार लाभ त्याने मानला. पहा काळा फिलिप्पी 2:5 वाचा कोणीतरी ते. चित्रयुक्त ख्रिस्त येशूच्या ठाई होता. फिलिप्पी 5:2 बघा, 5:2 फिलिप्पी 5:2. एक मिनिट हा, पुढे आहे ना, हा थोडं पुढे मला वाटतं, फक्त नाही. फिलिप्पी 2 काय थोडं पुढं असेल. एक मिनिट मला बघू दे. फिलिप्पी 2:5 बरोबर आहे ना? फिलिप्पी 2:5 वाचा. हां, अशी जी चित्तवृत्ती आहे, फार महत्त्वाची. चित्तवृत्ती म्हणजे काय? चित्तवृत्ती म्हणजे काय? चित्तवृत्ती म्हणजे स्वभाव. स्वभाव आहे, स्वभाव आहे आमची चित्तवृत्ती, स्वभाव आहे. हां, पुढे. हां, बघा आता तुम्हाला जर ख्रिस्तासारखं चालायचं आहे, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे, त्याची चित्तवृत्ती धारण केली पाहिजे, त्याचा स्वभाव धारण केला पाहिजे. आता काय स्वभाव आहे हे तो पुढं सांगतो. काय म्हणतो तो? काय? तो देवाच्या स्वरूपाचा असू नये. म्हणजे तो देव होता. पिता पुत्र पवित्र आत्मा हे देव आहेत ना. आता मला एक सांगा, देवाचे गुणधर्म काय? देवाचे गुणधर्म काय? आता मनुष्याचे गुणधर्म, देवाचे काय गुणधर्म असतात? देव कसा असो, त्याचे काय विशेष काय गोष्टी आहेत देवाच्या? देव मरतो का? तो मरत नाही. मग देव सर्व समर्थ आहे, तो सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, बरोबर ना? तो अमर आहे, तो कधी मरत नाही. हे सर्व गुण त्याने सोडले. हे सर्व गुण सोडून तो मनुष्य म्हणून आला. तो देवाबरोबरचा असू नये देवा समान असणार लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं. रिक्त केलं म्हणजे रिक्त शब्दाचा अर्थ काय? रिकामं केलं. म्हणजे हे सर्व जे मी सर्व समर्थ आहे, मी सर्व व्यापी आहे, मी अल्फा आणि ओमेगा आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी मरत नाही, मी अमर आहे, या सर्वातून तो रिक्त झाला. हे सर्व त्यांनी त्या स्वर्गात सोडलं आणि तुमच्या माझ्यासारखा मर्त्य मनुष्य तो झाला, की जे आमच्या देहाला मरण आहे, आमच्या देहाला यातना होतात, वेदना होतात, आमचा देह मोहभाषात पडू शकतो, वेळोवेळी आम्हाला वाईट विचार आमच्या मनामध्ये येतात, दुष्ट कल्पना, ह्या अशा देहामध्ये तो आला की जो देह पापाकडे आसुसलेला आहे. आमचा देह तुम्हाला माहिती आहे का, सारखा पापाकडे ओढवलेला असतो. आपल्याला माहिती आहे ना, दिवसभरात आपण किती पाप करतो, नाही का? ज्यावेळेस ह्या कायनाने हाबेलाचा खून केला, त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हटलं माहिती आहे का? कायना, तुझा चेहरा का पडलाय? तो काय म्हटला परमेश्वराला? मी काय माझ्या भावाचा राखांदार आहे का? मग परमेश्वर त्याला म्हणतो, पहा, पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता पापाला दाबात ठेव. आपण काढूया, मला ते वचन फार महत्त्वाचं आहे. उत्पत्ती 3. आपल्या पापाचा आणि आपला कसा संबंध आहे पहा. उत्पत्ती 4:7 वाचा कोणीतरी. 6 पासून वाचा. उत्पत्ती 4:6. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, हां का संतापलास हां आणि तुझे तोंड का उतरले? हां तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? हां पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप हां टपूनच आहे. दाराशी पाप टपू नये. मग दार म्हणजे कोणचं दार हो? त्याच्या घराचं दार का? आपल्या अंतकरणाचं, म्हणजे आपल्या अंतकरणाचं दार. पाप दाराशी टपू नये म्हणजे पाप इतक्या जवळ आहे. एक लक्षात घ्या, आपलं पाप काय फार दूर नाही. पाप आपल्या दाराशी टपू नये. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही एखादं पाऊल टाकता, घराच्या बाहेर पडता, तुमच्या मनामध्ये एखादा विचार येतो, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असतो, प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, पाप तुमच्या दाराशी, इथे आहे पाप, अगदी जवळ, टपू नये. पुढं काय म्हटलंय? त्याचा रोग. कोणाचा रोग तुझ्यावर आहे? बघा आता लक्षात, पाप तुमच्या दाराशी टपू नये, त्याचा रोग तुमच्यावर आहे. पुढे, याकरता तू त्याला दाबात हां, त्या पापाला तू काय कर? दाबात ठेव. दाबात ठेव म्हणजे कंट्रोलमध्ये. त्याला तू रोख. तू जर त्याला रोखलं नाहीस तर काय होईल? पाप दार उघडून तुझ्यामध्ये घुसेल. इतकं ते पाप आमच्या प्रत्येकाच्या जवळ आहे. इतका पापाला मनुष्य जवळ केलेले त्याने. आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो पापाचा रोग तुझ्यावर आहे, त्यावेळेस मला आपण नॅशनल जॉग्राफिक तुम्ही पाहिलं कधी, किंवा हिस्ट्री चॅनल असतं, त्यामध्ये वाईल्ड लाईफ दाखवतात. वाईल्ड लाईफमध्ये एक वाघ किंवा चित्ता हरणाची शिकार कसं करतो आपल्याला कधी कधी दाखवतात, नाही का? हरणाचा कळप असतो, सुंदरशा पाने, आणि त्या पाण्याजवळ तो चरत आहे, आणि सगळं हरणं चरत आहेत. त्यांना काहीच माहीत नाही की धोका कुठे आहे. आणि त्या झुडपाच्या मागं तो वाघ काय करत असतो? दबा धरून बसला.
टपून धरलाय. का दाबा धरून बसलाय? तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतो. तो क्षण आला, ती संधी आली की कधी मी त्या हरणावर झडप घालल आणि त्याला गिळंकृत कराल. ह्याला म्हणतात रोग धरणं. तसं पाप तुमच्या दाराशी टपू नये. कोणत्या क्षणी तू थोडासा अशक्त होशील, थोडा मला हो म्हणशील, ती इच्छा प्रगट करशील आणि कधी मी तुला गिळंकृत करू, यासाठी पाप दाराशी टपू नये. इतकं पाप आमच्या जवळ आहे. म्हणून तू त्या पापाला दाबात ठेव. तू प्रत्येक वेळेस जागृत राहा, सावध राहा आणि त्या पापाविरुद्ध लढा दे. प्रत्येक वेळेस लक्षात ठेव की पाप जवळ आहे. तू जर तसं केलं नाहीस, तू त्याबद्दल शिथिल राहिलास, गाफील राहिलास, तर पाप तुझ्यावर कधी घालेल हे तुला सांगता येणार. इतकं जवळ आमच्या पाप आहे. एका ठिकाणी असं म्हटलंय की सैतानाला वाव देऊ नका. कुठं म्हटलंय बरं ते? मला वाटतं रोमकरस पत्र कुठंतरी आहे. सैतानाला वाव देऊ नका असे. हां कुठलं इथे राग. हां सूर्य मावळत असता तू रागवू नकोस. इफिस 4:27 काढा बरं. हां सूर्य मावळत असता रागवू नको, रागवा पण पाप करू नका. बरोबर. इफिस 4:6. हां तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. सैतानाला वाव देऊ नका. इंग्लिशमध्ये काय म्हटलं माहिती आहे का? डोंट गिव्ह फुटहोल्ड टू सेटन. सैतानाला वाव देऊ नका म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, नवरा बायकोमध्ये भांडण झालंय, तुम्ही एकमेकावर रागवला की काय करता माहिती आहे का? तुम्ही सैतानाला काय करता? वाव देता. तुम्ही सैतानाला संधी देता तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये येण्यासाठी. आणि म्हणून वाव देऊ नका म्हणजे कसं आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगायचं तर, तुम्ही लिफ्टमध्ये जाता, बरोबर? आपण सगळं लिफ्टमध्ये जातो. आपण लिफ्टमध्ये गेलेलो आहे आणि आता आपण बटन दाबलं ना, आता वर जायचं आहे. ते लिफ्टचे दरवाजे आता हळूहळू काय होत आहेत? बंद होत. अगदी जवळ ते नुसते बंद होणार तेवढ्यात एखाद्या मनुष्याला आत यायचं असतो. काय करतो? तो 2 दरवाजामध्ये एक पाय ठेवतो. पाय ठेवले काय होतं? जवळजवळ बंद आलेलं काय होतं? परत खाडकन सगळं उघडतं आणि तो सहज येऊ शकतो. ह्याला म्हणतात सैतानाला वाव देणं. तुम्ही त्या सैतानाला आपल्या त्या दाराच्या आत नुसता पाय ठेवायला जरी जागा दिली ना, तेवढं जरी सुलूकभर त्याला संधी दिली, तो खाडकन लगेच येतो. ह्याला म्हणतात सैतानाला वाव. आपण सैतानाला वाव देतो. थोडीसुद्धा संधी देऊ नका, चुनूकभर सुद्धा नाही, कारण लगेच तो तुमच्या आतमध्ये येईल. अशा स्थितीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत प्रियांनो. असं आमचा देह पापाकडे आसुसलेला आहे. नेहमीच वाईट गोष्टी आमच्या नेहमी लक्षात राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी येशूने अशा देहामध्ये तो आला, येशू ख्रिस्त, की ज्या देहामध्ये आम्ही दिवसा किती पाप करतो आमचाच हिशोब राहत नाही. आज दिवसभरात आमच्याकडून कदाचित कृतीने नसेल पण विचाराने अनेक, पण विचाराने किती होतात नाही का? गुप्त, कारण आपला गुप्त कप्पा येतो. विचार म्हणा, अशुद्ध अंतकरणामध्ये अशुद्ध अंतकरण आहे, कपट आहे, राग आहे. अशा देहामध्ये येशू ख्रिस्त आला आणि अशा देहामध्ये 33.5 वर्ष एकदाही विचाराने सुद्धा पाप केलं नाही, आचाराने सुद्धा नाही आणि उच्चाराने सुद्धा नाही. मग हे कसं काय शक्य झालं? हे समजलं पाहिजे आम्हाला. कारण तो निष्पाप राहिला नाही का? तो जर पाप केला असतं त्याने, तर वधस्तंभावर तो मारणं काहीच उपयोगाचं नव्हतं. कारण निर्दोष कोकराचा बली जाणं गरजेचं आहे. पापासाठी 1 वर्षाचा निर्दोष कोकरा, अव्यंग, अदुष्य हा कोकरा बली जाणं क्रमप्राप्त होतं. तसंच आमचा प्रभू येशू ख्रिस्त जगाचं पाप हरण करणारा निर्दोष कोकरा म्हणून पाप केला असतं, तो निर्दोष राहिलाच नसतं. आणि मग पापाचं वेतन मरण त्याने बघून काय उपयोग झाला नसतं. मग तो निर्दोष कसा राहिला? तर हे त्याचं रस आहे. तो देहाने प्रगट झाला, तुमच्या माझ्यासारख्या देहात प्रगट झाला, की जो देह प्रत्येक वेळेस पाप करू शकत होता, ती शक्यता त्याकडे होती, पण तो निष्पाप कसा राहिला? तर हे त्याचं उत्तर आहे. पण आत्मेने तो नीतिमान ठरला. म्हणजे त्याच्या अशक्त देहामध्ये एक सशक्त आत्मा होता, की जेणेकरून त्याला पाप करण्यापासून त्याने रोखलं आणि तो निष्पाप राहिला. त्याच्या दुर्बल शरीरामध्ये एक सबल असा आत्मा होता. त्याच्या देहामध्ये एक आत्मा होता. त्या आत्मेने त्याला निष्पाप जीवन जगण्यासाठी, आत्म्याच्या सामर्थ्याने तो निष्पाप जीवन जगला. हे त्याचं रहस्य आहे. आणि हे जर आम्ही केलं तर मग आम्ही येशू ख्रिस्तासारखं निष्पाप जीवन जगू शकतो. ही आजची सुवार्थ आहे. परंतु प्रश्न असा आहे की ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्णपणे 100% समर्पण त्या आत्म्याला केलं होतं. आपण किती टक्के करतो ह्याच्यावर आपलं विजयी जीवन किती आहे ते अवलंबून आहे. ज्यावेळेस त्याने 100% समर्पण केलं आत्म्याला, त्यावेळेस तो आत्म्याने नीतिमान जीवन जगला. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, आमचा देह कशाचा बनलेला आहे? आदामाला कशापासून बनवलं? देह मातेपासून बनलेला आहे. आणि मातेपासून बनल्यामुळं हा देह आहे ना, नेहमी आम्हाला खाली खेचतो, जगी गोष्टीकडे आकर्षित करतो. आणि ह्या देहामध्ये परमेश्वराने काय केलं? श्वास फुंकला. तो श्वास म्हणजे आत्मा आहे.
तो आत्मा आम्हाला परमेश्वराकडून आला आहे आणि म्हणून आत्मा आम्हाला वरच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो. आणि म्हणून हे प्रत्येकाच्या मध्ये एक झुंज, एक लढाई, एक युद्ध आहे रोजचं. देह जगी गोष्टी करण्यासाठी आम्हाला खाली खेचतो, आत्मा वरील गोष्टीकडे करण्यासाठी आम्हाला कोणी कसा विजय होतो हे आपल्यावर अवलंबून आहे. तुमची इच्छाशक्ती कशाला आहे. तुम्ही ज्याला जास्त खाद्य पुरवता, ज्याचे लाड करता, ज्याचे चोचले भागवता, तो अधिक धष्टपुष्ट होतो आणि दुसरा दुर्बल होतो, निकामी होतो. तुम्ही जर देहाचे चोचले केले, देहाच्या इच्छेप्रमाणे जगला, देहाच्या वासनाला बळी पडला, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची पुशारकी, सर्व प्रकारची जगिक आकर्षणं, ह्याला जर तुम्ही प्रत्येक वेळेस खाद्य पुरवला तर तो धष्टपुष्ट होणार आणि आत्मा काय होईल, कमकुवत होत जाईल आणि मग तुम्ही स्वभावाप्रमाणे तुम्ही नाशाचे अधिकारी व्हाल. पण जर तुम्ही देहाची कर्म आत्म्याने मारले, म्हणजे काय, आत्म्याला समर्पित व्हायचं. आत्मा जे सांगेल, आता आत्मा प्रत्येक वेळेस सांगत असतो. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चूक करता, तुम्ही असंच जाऊन लगेच चूक करत नाही. तुमच्या मनामध्ये एक विचार येतो, हे करणं चुकीचं आहे. येतो ना विचार मनामध्ये, हे असं करू नको, ही गोष्ट पाहू नको, अशा प्रकारे बोलू नको, त्या ठिकाणी जाऊ नको, हिची संगत धरू नको, असं मनात विचार येत असतो. हाच आत्मा तुमच्याशी बोलत असतो. ह्या आत्म्याचं जर तुम्ही ऐकलं, 100% त्याला समर्पण केलं, तर येशूसारखं आपण हे निष्पाप जीवन जगू शकतो. त्या आत्म्याने देहाचे कर्म ठार मारायची, हेच ते विजय ख्रिस्ती जीवनाचं रहस्य आहे, की ज्यामध्ये आम्ही अधिक वेळा अपयशी ठरतो, कारण आम्ही नेहमी देहाची, कारण देह इतका आम्हाला सुख देतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक पापामध्ये सुख असतं. पापामध्ये सुख आहे, पण हे सुख कसं माहिती आहे का, क्षुणभंगूर आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. ते एखादं उंदीर नाही का, त्याला खाद्य पुरवलं जातं, त्या ह्यानी जातो तो, पण आतमध्ये अडकला जातो. तसं आहे ते. पाप करताना प्रत्येकाला सुख मिळतं, प्रत्येक सुख क्षणभंगूर असतं. त्याने कधीच लोकांचं समाधान होणार नाही. सिझर्स नावाचा एक ब्रँड असेल, सिगरेट सिझर असायची पूर्वीच्या काळी असेल, म्हणजे आता मी 10 वर्षापूर्वी दिलेलं उदाहरण आहे, त्यावेळेस सिझर, त्याच्या कैची, ते एक उदाहरण असेल. तर त्याच्यावर लिहिलं असतं की सिझर ऑलवेज सॅटिस्फाईज, आलं का, सिझर ऑलवेज सॅटिस्फाईज, असं एक. मग त्यांनी ते ब्रँड ॲडव्हर्टाईज केली होती की तुम्ही सिगरेट पिलं ना की तुम्हाला एकदम तलप येईल आणि तुम्ही एकदम समाधानी व्हाल. परंतु सिझर नेवर सॅटिस्फाईज. का माहिती आहे का, जे चेन स्मोकर असतात ना त्यांना विचारायचं, तू एक सिगरेट पिल्यानंतर दुसरी का परत ओढतो, कारण पहिल्याने समाधानच होत नाही. तसं पापाचं आहे. पाप तुम्हाला कधीच समाधान देत नाही. आता तुम्हाला हे समजेल का नाही माहीत नाही, मेडिकल थोडे शब्द आहेत, त्याला एक नियम आहे, इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी सुख उपभोगता, एक कुठलंही सुख असेल, त्या कुठलंही सुख असेल, शारीरिक असेल, सिगरेट असेल, दारू असेल, ड्रग, काय असेल, प्रत्येक वेळेस जो आनंद तुम्हाला त्यातून मिळतो ना तो कमी कमी होत जातो. मग तुम्हाला आणखीची अपेक्षा येते. पहिल्यांदा समजा तुम्ही सिगरेट ओढली, तो आनंद एकदम तुम्ही ढगात आकाशात जाता, पण ती सिगरेट तुम्ही दुसऱ्यांदा ओढली ना तेवढा आनंद तुम्हाला मिळत नाही. तिसऱ्यांदा ओढली तर अजून त्याला डिमिनिशिंग रिटर्न, म्हणजे तुमचा आनंद प्रत्येक वेळेस कमी होत जातो. मग तुम्हाला आणखी काहीतरी अपेक्षा असते. आणि मग आता सिगरेट नाही, मग आता काय ड्रग्स, मग ड्रग्समधला आनंद. म्हणजे पाप कधी तुम्हाला काय करतं, गिळंकृत करतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याला म्हणतात ॲडिक्शन. ते ॲडिक्शन होत जातं. नुसतेच व्यसनाच्या बाबतीत नाही, कुठल्या बाबतीत, जगिक आकर्षण असेल, शारीरिक आकर्षण असेल, प्रत्येक गोष्ट तुम्ही निहाळता. नाही लक्षात. आता तरुण लोक बसले तर बोलायला हरकत, थोडं स्पष्ट बोलतो मी. ज्यावेळेस समजा एखादा 2 तरुण आहे, एक तरुण आहे, तरुणी आहेत, नाही का, आणि मग त्यांची पहिल्यांदाच ओळख होती. आता पहिल्यांदाच ओळख झाल्यानंतर नुसतं हायवाय करण्यामध्ये सुद्धा एक वेगळा मजा असते, नाही का. अरे बापरे, आज तिने पाहिलं माझ्याकडं, त्यात एक मजा असते, पाहिलं माझ्याकडं, नाही का. काही दिवसाने त्यामध्ये काय आनंद वाटत, नुसतं पाहिलं काय नाही, मेसेज टेक्स्ट केला पाहिजे, मग टेक्स्ट करतो आपण. मग ते झाल्यानंतर तेच कंटाळ येतो, नाही आता भेटलं पाहिजे आपण, एकमेकाची भेट झालं पाहिजे ना, डेट केलं पाहिजे. मग ते डेट करायला लागतं. मग काही महिन्याने डेटिंगमध्ये काय नाही, आपण जरा जवळ आलं पाहिजे. म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही एकत्र त्यावेळेस तो तुमचा आनंद डिमिनिश होत जातो आणि तुम्हाला जास्तीची अपेक्षा असते. हेच पाप करतं आणि ते हळूहळू तुम्हाला ते गिळंकृत करतं. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत हे असं. आणि म्हणून अशा देहामध्ये येऊन सुद्धा येशू ख्रिस्त निष्पाप राहिला, कारण तो आत्म्याने नीतिमान ठरला. आणि म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, देह आणि आत्मा याची झुंज आहे, ह्याचा झगडा आहे. आणि जसं तुम्ही आत्म्याला सशक्त करता तसं तुमचा देह अशक्त होता. आणि म्हणून संत पौल सुद्धा काय म्हणतो, मी आपल्या शरीराला कुदळतो आणि त्याला मी डास करून ठेवतो, कारण असं न केल्यास मी जो दुसऱ्याला घोषणा करणारा तो स्वतः मी पात्र ठरणार नाही. लक्षात घ्या, संत पौल ज्याने शौलाचा पौल झाला, अनेक मंडळाची स्थापना केली,
खूप परिश्रम केले, संकट सोसली, बेसुमार फटके खाल्ले, कैद घेतली, जागरण केले, उपास तपास केले, एवढं सगळं करूनही तो काय म्हणतो माहिती आहे का, हे सगळं जरी केलं तरी मी माझ्या शरीराला अजूनही कुदळतो. मी 60 वर्षाचा आहे तरी माझ्या शरीराला मी कुदळतो, कारण मी जर तसं केलं नाही, माझ्या शरीराला मी दाबात ठेवलं नाही, माझी डोळ्याची वासना आहे, माझ्या सर्व प्रकारचा लोभ माझ्यामध्ये आहे, शैगिक आकर्षण मला आहेत, हे जर मी कुदळले नाहीत, ह्याला ठार केलं नाहीत, तर मी दुसऱ्याला जो दोष करणार आहे तो मी स्वतः पात्र ठरणार नाही, मी दोषी ठरेल. आणि म्हणून शरीराला कुदळणं फार महत्त्वाचं. संत पौलाला त्याचं गांभीर्य कळत होतं. सगळ्यात पवित्र आणि महान व्यक्ती त्यावेळेस संत पौल असेल, पण तो म्हणतो मला पर्याय नाही, मला हे केलं पाहिजे, अदरवाईज आय विल बी डिस्क्वालिफाईड. डिस्क्वालिफाईड म्हणजे काय माहिती आहे का, एखादी 100 मीटरची रेस आहे आणि त्या ठिकाणी ते सगळे स्पर्धक धावू लागतात आणि तो 100 मीटरची रेस पहिला मनुष्य जिंकतो, त्याला वाटतं आपण फर्स्ट आलो, पण त्यावेळेस त्याचं व्हिडिओ टेप दाखवला जातो. त्यावेळेस त्यांनी काय केलेलं असतं, जो ट्रॅक असतो तो ट्रॅक सोडून एक पाऊल त्यांनी दुसऱ्या ट्रॅकमध्ये पडलेलं असतं, त्याच्यामुळं त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं. एक पाऊल त्याचं दुष्पुलिक पडलं, पण जरी तू पहिला आला तुझं बक्षीस ते मेडल परत घेतलं जातं आणि तुला ते बक्षीस मिळणार नाही. संत पौल म्हणतो तेच आहे, मी जरी एवढं सगळं केलं, मंडळाची स्थापना केली, माझ्याकडून देवाने अद्भुत चमत्कार घडवले, आंधळ्यांना बरं केलं, मृताला मी पुनरुत्थित केलं, मी एवढे पत्र लिहिले, पण माझं एक पाऊल जर वाकडं पडलं, आय विल बी डिस्क्वालिफाईड. इतकं भयंकर आहे ते. आणि म्हणून जीवनाकडे जाण्याची वाट पियानो संकुचित आहे. ती इतकी संकुचित आहे माहिती आहे का, की संकुचित वाट तुम्हाला माहीत असेल, आपण कधी पर्यटनाला जातो नाही का, एखाद्या मोठ्या टेकडीवर जातो, टेकडीवरची वाट इतकी चिंचोळी असते, अगदी छोटीशी वाट, इकडं पाय घसरला तर इकडं दरी आहे, इकडं घसरला तरी दरी आहे, आणि त्या वाटेने आम्हाला जायचं आहे. जीवनाकडे जाण्याची दरवाजा अरुंद आहे आणि वाट संकुचित आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. त्यातल्या त्या जे तरुण आहेत, तारुण्यामध्ये, ह्या आजच्या जगातल्या आकर्षणामध्ये तरुण पिढीला फार मोह आहेत. आमच्या पिढीमध्ये कदाचित एवढे नसतील, पण आता तुमच्या पिढीला भयंकर पावलागणिक मोहपाश आहेत, पावलागणिक सैतानी हल्ले आहेत, पावलागणिक वाईटाचा प्रादुर्भाव आहे. आणि वाईट नेहमीच काय करते, इतकं वाईट आहे जगामध्ये की वाईट चांगल्याला हमी करायला बघतो. आणि म्हणून तो म्हणतो वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बरे वाईट. मग आता मला सांगा, जर वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाटायला, म्हणजे जास्त प्रबळ काय आहे, वाईट का चांगलं प्रबळ आहे, मग तो असं का म्हणतो वाईटाने जिंकला जाऊ नको, म्हणजे वाईट जिंकतं याचा अर्थ असं होतं ना. मग वाईट चांगलं आहे का चांगलं जास्त पॉवरफुल आहे, सामर्थ्यशाली काय, वाईट का चांगुल? पण वाईट जास्त पॉवरफुल आहे, बरोबर, चांगल्याने वाईटाला जिंकायचं. पण मग चांगलं का नाही पॉवरफुल होत, वाईटच का? आम्ही काय म्हणतो वाईटाने जिंकला जाऊ नको, नेहमी आम्ही वाईटानेच का जिंकला जातो? का बरं वाईटाने जिंकला जातो? काय होतं? वाईटामध्ये कृती आहे, बरं, पण चांगल्यामध्ये कृती नाही का? आता समजा देवाच्या गोष्टी चांगल्या, आता आपण सैतान हा वाईटाचा प्रतिनिधी, बरोबर, सैतान हा वाईटाचा आहे, देव चांगल्या बाजूचा आहे, बरोबर ना. पण आता वाईट नेहमी आपण वाईटानेच जिंकला, बरोबर ना. आपण कधी कधी चांगल्याने जिंकणं अवघड पडतं, वाईटच आमच्यावर हमी होत. संत पौल सुद्धा म्हणतो मला खूप काही गोष्टी चांगल्या कराव्याशा वाटतात, पण मी त्या करत नाही, जे करू नये तेच माझ्या हातून घडतं. वाटतं खूप चांगलं करावं, पण आम्ही करतो काय, वाईटच. असं का होतं बरं? म्हणजे वाईट पॉवरफुल आहे का चांगलं पॉवरफुल आहे? दोन्हीपैकी सैतान का देव, कोण पॉवरफुल आहे? देव. मग आम्ही चांगलं का नाही करत, वाईटच का करतो? बस कारण सैतान आम्हाला वाईट कोण घेतो ना, पण देव तर पॉवरफुल आहे, मग आम्ही चांगलं केलं पाहिजे, असं का नाही होत? फ्री विल, बरं, फ्री विलने काय झालं? आम्हाला फ्री विल चांगलं करण्याचं पण फ्री विल आहे, बरोबर, आम्ही चांगलं केलं पाहिजे, मग काय नाही होतं आमच्याकडून, वाईटच का होतं नेहमी? मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये जास्त चांगलं तुम्ही करता का जास्त वाईट करता? आपोआप वाईट होतं आमच्याकडून, नाही का? होतं म्हणजे इच्छा नसती, मला माहिती आहे, तर सगळेजण ख्रिस्ती लोक आहेत, कोणी आनंदाने वाईट गोष्ट करणार नाही, पण ते होतं खरं. तो क्षण असा असतो, तो क्षण तसा होता, एक पिक्चर होता, तो क्षण तसा होता, तो क्षण असा येतो की त्यावेळेस आम्ही वाईटच करतो. किती चांगलं वाटलं तर वाईट करतो. का वाईट करतो? हां, देह स्वभाव, बरोबर, म्हणजे वाईटच आपल्याकडे स्वभाव आहे, पण हां बोल, पळून जातं, बरोबर. आता बघा, हां बोल. वाईटच, बरोबर, मनुष्याची, बरोबर. पण मग आपण चांगलं करू शकतो का? वाईटापेक्षा करू शकतो, मग का नाही होत आपल्याकडून? बरोबर, तू म्हणतो ते बरोबर आहे, मनुष्याची वृत्ती वाईटाकडे आहे, विचार वाईट आहेत,
पण चांगलं करता येतं आपल्याला, पॉसिबल आहे पण होत नाही, बरोबर, शक्य आहे ते चांगलं करणं पण होत नाही. मग का होत नाही ते आपण कुठंतरी कारण शोधलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर आता हा मोबाईल आहे, बरोबर ना, प्रत्येकाचे मोबाईल स्मार्टफोन माहीत नाही किती किती. मला वाटतं ॲपलचा प्रो 15चा काय प्राईज आहे, 1.5 लाख आहे, बरोबर ना. म्हणजे 1.5 लाखाचे मोबाईल, हे जणू काय तुमचं आयुष्य आहे, मोबाईल आहे, बरोबर ना. 1.5 लाखाचा मोबाईल असेल तुमच्याकडं, बरोबर ना, परंतु रात्री त्याला आणखी एका गोष्टीची गरज लागते, काय, चार्जिंग नसेल तर हे 1.5 लाखाचं नुसतं खेळणं होऊन बसणार आहे. चार्जर महत्त्वाचं आहे ना. मग जर तुम्ही चांगल्याशी चार्ज नसाल, वाईटच करणार तुम्ही. चार्जर जोडलं पाहिजे, आणि परमेश्वर हा चार्जर आहे, देवाचं वचन आमचं चार्जर आहे. ह्या चार्जरला तुम्ही जोडला नसाल, वाईटाचा प्रादुर्भाव, वाईटच टपलेलंच आहे, जगात सगळं वाईटच आहे, पण तुम्ही चार्जिंग महत्त्वाचं. तुमचं चार्ज झालं की तुमचा मोबाईल खणखणीत चालणार. आणि म्हणून हे चार्जर फार महत्त्वाचं आहे. चार्ज करण्याची गोष्ट ही आहे, ह्याच्याद्वारे तुम्ही सर्व वाईटावर जिंकू शकता. व ते वचन हे आम्हाला महत्त्वाचं आहे, आणि वचनाशिवाय आपण कुठंच कधीच चार्ज होऊ शकत. देवाचं वचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने बघा, ज्यावेळेस सैताने त्यावेळेस हल्ला केला, त्यांनी कसं त्याला उत्तर दिलं, ह्याच्यातून तर दिलं. तो कसा नीतिमान ठरला, प्रत्येक वेळेस म्हटलं, शास्त्रात असं लिहिलेलं आहे, प्रत्येक वेळेस अनुवादाचं पुस्तक त्याने कडं, कारण का त्याला पाठ होतं ते. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आपण इतके भाग्यशाली आहोत की आपल्या घरामध्ये पवित्र शास्त्र प्रत्येक भाषांतर आहे, जवळजवळ 20-25 भाषांतर इंग्लिशमध्ये आहेत, हे तुम्हाला उपलब्ध आहेत. येशूच्या वेळेस असं नव्हतं. हे जे बायबल प्रिंट झालं आहे ना, हे 1500 सालामध्ये, आजपासून 500 वर्षापूर्वी प्रिंट झालं आहे, तुमच्या हातामध्ये येतं. पूर्वीच्या काळी एखादी गुंडाळी कुठेतरी असायची, श्रीमंतांच्या घरामध्ये किंवा एखाद्या सभास्थानात गुंडाळी असायची. तुम्हाला जर बायबल वाचायचं ना, सभास्थानात जायचं, तिथे जो याजक असेल त्याला म्हणायचं मला सांग काय ते जे ऐकल ते स्मरणात ठेवायचं, आणि तसं बायबल पाठ करून परत घरी यायचं. तुमच्या हातात बायबल नव्हतं ते. आणि असे यहुदी मुलगा 12 वर्षाचा असताना नियमशास्त्र पाठ करायचा, केवळ ते काही ऐकून, याजक जे सांगाल ते ऐकायचं, ते लक्षात ठेवायचं, परत घरी यायचं, आणि असे नियमशास्त्र पाठ करायचे. अशी एक काळ होता. आपल्याला परमेश्वराने आपल्या हातामध्ये, पण याची किंमत आपल्याला नाही, ह्याचं मर्म आपल्याला समजलेलं नाही. ही एकमेव व्यक्ती आहे की जी आपल्याला वाईटापासून चांगलं करण्यास, शुद्ध करण्यास राखू शकते. हे आमचं चार्जर आहे. पण आमचं चार्जर जर आम्ही घरी ठेवलं, बघा 200 रुपयाचं चार्जर आहे, पण ते फार महत्त्वाचं आहे. ते 1.5 लाख रुपयाचा मोबाईलसुद्धा निकामी होईल जर तुमचं 200 रुपयाचं चार्जर तुमच्याकडे नसेल तर. आणि म्हणून या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक, ह्या जगामध्ये तुम्हाला अविश्वासू लोक आहेत. आपल्याच लोकांमध्ये वेगवेगळे कल्ट किंवा पंथ आहेत की जे वेगवेगळे शिक्षण तुम्हाला देतील. हे तुम्ही कसं समजू शकाल, चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य, कसं समजेल? एक लक्ष घ्या, तुमचा पाळक तुमचा चार्जर नसावा कधी पण. एखादा ब्रदर चार्जर नाही आहे, लक्षात, वर्शिप लीडर तुमचा चार्जर नाही आहे, परमेश्वराने त्याचं वचन चार्जर आहे. त्यामुळे कुठल्याही पाळकाकडे आणि म्हणून मी सांगतो की माझ्याकडे बरेच जण येतात, पाळसाहेब प्रार्थना करा, चांगली गोष्ट आहे, प्रार्थना मी करतो. पण हे जे म्हणतात प्रार्थना करा, त्यांना प्रार्थना करणारे बनवायचं आहे आपल्याला, त्यांना प्रार्थना करणारे बनवायचं, हे आपलं काम आहे. हे आज लीडर लोकांचं काम आहे, हे मंडळीचं काम आहे. प्रार्थना मागणाऱ्या लोकांना प्रार्थना करणारे करायचे. एक गुरु खरा गुरु केव्हा ठरतो, ज्यावेळेस तो शिष्याला गुरु करतो, त्याला तो खरा गुरु ठरतो. येशू ख्रिस्ताने असं काय शिक्षण दिलं की हे सगळे लोक गुरुसारखे वागायला लागले. त्यामुळे हा गुरुने ह्या शिष्याला गुरु करायचा. आणि प्रत्येकजण गुरु होऊ शकतो. इथं कुणीच असं म्हणू शकत नाही की मी गुरु होऊ शकत नाही. कारण ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे तो 12वीतल्या मुलाला शिकवू शकतो. जो 12वीत आहे फार शिक्षण आहे तो 10वीतल्या मुलाला शिकू शकतो. जो 5वीत आहे तो 4थीतल्या मुलाला शिकू शकतो. जो 1लीत आहे तो बालवाडीतल्या मुलाला शिकू शकतो. आणि जो बालवाडीत आहे तो शाळेतच गेला नाही त्या मुलाला शिकू शकतो. आहे ना. म्हणजे इथं प्रत्येकजण गुरु आहे. तुम्हाला थोडा तरी येशू ख्रिस्त माहिती की जो बाकीच्यांना माहीत नाही, जे बाहेर आहे ते अंधकारातले, ज्यांना येशूच माहीत नाही, तुम्ही येशू शिकू सांगू शकता. त्यासाठी पाळकच झाला पाहिजे आणि याजकच झालं पाहिजे असं नाही. तुमच्या परीने प्रत्येक वेळेस तोंड उघडलं पाहिजे असं नाही. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या आचरणातून, तुमच्या जीवनातून ख्रिस्त तुम्ही दाखवू शकता. त्यामुळे प्रत्येकजण या ठिकाणी गुरु होऊ शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला चार्ज आपण केलं की आपण त्या ठिकाणी परमेश्वरा तुमच्या परीने जे तुम्हाला कलागुण दिलेले आहेत, जे जीवन परमेश्वराने तुम्हाला दिले त्या परिस्थितीमध्ये जिथे तुम्ही आहात तिथं प्रत्येकाला ट्रॅट घेऊन स्वार्थ सांगायची गरज नाही. तुम्ही ज्या राहत्या घरी, तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमचे शेजारी, त्या ठिकाणी तुमच्या आचरणाने तुम्ही ख्रिस्त कळू शकता. जो काय तुम्हाला ख्रिस्त समजला आहे त्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, इथं कुणीही योगायोगाने जन्माला आलेला नाही. आम्हाला मेडिकल सायन्स आहे ना, ते काय म्हणते माहिती आहे का, बर्थ इज अन ॲक्सिडेंट. बर्थ इज अन ॲक्सिडेंट. तुमचा जन्म आहे ना हे ॲक्सिडेंट आहे.
आईवडिलांकडून ॲक्सिडेंट झाला तुम्ही जन्माला आला, असं शास्त्र मेडिकल सायन्स सांगतं. परंतु आम्हाला काय सांगितलं आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी मी तुमची निवड केलेली. लक्षात घ्या, हे देवाचं आमच्याबद्दलचं कर्तव्य आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. या रविवारी मी एक सुंदरसा संदेश देणार आहे, त्यामध्ये मी हे सांगणार आहे की आपण इतके भाग्यशाली आहोत की आपल्याकडे देशाची संख्या किती आपली आता 140, आता 140 कोटी झालेली आहे, 140 करोड. त्यात फक्त 2% ख्रिस्ती लोक आहेत. 2% म्हणजे 3 करोड. 140मध्ये 3 करोड लोकांकडे फक्त ख्रिस्त आहे. आणि हे आमचं सौभाग्य आहे. हे आम्ही समजू, जो आमच्याकडं ख्रिस्त आहे तो अंधकारमय लोकांना देण्यासाठी 3% लोकांकडे, 97% लोक तसेच विवंचन येतात. मार्ग सत्य जीवन ज्यांना माहीत नाही. आणि हे आम्हाला आमच्या आचरणातून, आमच्या जीवनातून दाखवायचं आहे. ही मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर परमेश्वराने दिलेली आहे. म्हणून आम्ही किती जपून ते जीवन जगलं पाहिजे. मी आत्ताच त्यांना सांगतो, जीवन म्हणजे काय, तुमचं घालवलेलं वेळ, तुम्ही वेळ कसा घालवता, तुम्ही नीतिमान जीवन कसं जगता. आणि म्हणून येशूला माहीत होतं माझ्याकडे फक्त 33.5 वर्ष आहेत. आणि ह्या 33.5 वर्षामध्ये त्या वधस्तंभावर तो गेला, तो काय म्हणतो शेवटी, शेवटचं वचन काय म्हणतो तो, पूर्ण झाले. आता पूर्ण झाले म्हणजे काय माहिती आहे का, त्यावेळेस फारसं काहीच पूर्ण झालं नव्हतं. स्वार्थ सांगितली गेली नव्हती, अनेक लोक अजून विधर्मीच होते, मंडळीची स्थापना झाली नव्हती. तरी येशू म्हणतो पूर्ण झाले. कसं काय म्हणतो पूर्ण झाले, तो अजून तो मंडळी, पवित्र आत्मा आला नाही, मंडळी झाली नाही, शिष्य स्वार्थ सांगायला गेले, तरी येशू म्हणतो पूर्ण झालं. त्याच्या जीवनाबद्दल पित्याने जे त्याला सांगितलं होतं ते काम त्याने पूर्ण केलं. हे फार महत्त्वाचं. देवाची इच्छा जी त्याच्याबद्दलची होती ती त्याने पूर्ण केली आणि म्हणून तो म्हणतो पूर्ण झाले. आणि म्हणून तुम्हाला काय सगळ्या जगाला स्वार्थ सांगायला जायचं नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे कार्यक्षेत्र दिलेलं आहे, तुमचं कुटुंब, तुमच्या कामावरचं ठिकाण, तुमची मंडळी, तुमचे शेजारी, ह्याच्याबद्दल जी तुमची कर्तव्य आहेत ते जर तुम्ही केले तर त्या जीवनाच्या शेवटी तुम्ही देखील म्हणू शकता पूर्ण झालेलं आहे. माझी धाव मी संपवलेली आहे, विश्वास राखला आहे, अजून नीतिमत्ताचं मुकुट तो परमेश्वर मला देणार आहे. तुमचं कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे, पण ते देवाच्या इच्छेमध्ये झालं पाहिजे. देवाची इच्छा जाणून घेऊन जे कार्य तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून कुणी एकमेकाशी तुलना करू नये. आपल्यामध्ये काय माहिती आहे का, मंडळीमध्ये खूप झगडे कशासाठी आहेत की एकमेकाची तुलना केली जाते, एकमेकाबद्दल द्वेष आहेत, हे आहेत, हे स्थान मला पाहिजे. नाही, तू एक अवयव आहे, ते स्थान, ते अवयव वेगळ्या गोष्टीचं आहे, तुझं निवड वेगळी आहे. आणि म्हणून आपल्या शरीरातला कुठला अवयव म्हणू शकत नाही की मी कुठल्याच उपयोगाचा नाही. बरोबर ना. बघा, प्रत्येकाचं कार्य निराळं आहे. कोणचे अवयव मौल्यवान काम करतात, उदाहरणार्थ मेंदू, हृदय, लिव्हर आणि किडनी, ह्याला काय म्हणतात, व्हायटल ऑर्गन्स. त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. बरोबर ना. परंतु बाकीचे पण अवयव आहेत. पोट आहे, पोट नसतं तर चाललं असतं का शरीर. त्यामुळे प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. कुणाला स्वार्थ सांगायचे, कुणाला प्रार्थना करायचे, कुणाला फक्त आदरातिथ्य करायचं, येणाऱ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांना घेऊन यायचं, त्यांचं हॅलो हाय बाय एवढंच काम असेल त्याचं, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कुणाला नुसती प्रार्थना करायची, शांतपणे प्रार्थना करायची, पालकांसाठी प्रार्थना करायची, पास्टेट कमिटीचे प्रार्थनेचं त्यांचं कार्य आहे, ते कदाचित शांतपणे असं, पण ते कार्य तुम्ही केलं पाहिजे. कुणाला फक्त चर्च साफसफाईचं कार्य असेल, ते त्याचं कार्य आहे. आणि म्हणून मीच का करायचं, ते माझं कार्य नाही, ते माझं, मला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणून चालणार नाही. म्हणून प्रत्येक कार्य वेगळं. आता उदाहरणार्थ आपले नखं, आपण म्हणतो नखाचं काय एवढं कार्य असेल नाही का, आपण कधी कधी नखं कापून पण टाकतो, पण कधी कधी नखं फार उपयोगाला पडतात माहिती आहे का. कधी खा झाल्यावर काय करणार, खा झाल्यावर नखाचा उपयोग होतो, बाकी किती विचारा तर नाही उपयोग. खा झालं तर नखच पाहिजे. त्यामुळं प्रत्येक अवयव असं म्हणू शकत नाही की तू माझ्या उपयोगाचा नाही, तुला मंडळीमध्ये तुझी गरज नाही, तुझं चालणारच नाही आणि तू कशाला कामाचा, असं म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. ज्याच्या परीने सगळ्यांनी मिळून एक शरीर होतं, ज्याचा मस्तक कोण आहे, ख्रिस्त आहे. येस, मस्तक ख्रिस्त असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, हे रहस्य जर आपल्याला समजलं, येशू देहाने प्रगट झाला पण आत्म्याने तो नीतिमान ठरला. नीतिमान ठरण्याचं एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्म्याला प्रबळ करणं, आत्म्याला सशक्त करणं, आपल्या वचनाद्वारे आत्म्याच्या प्रेरणेने देहाची कर्म ठार मारणं. हे रोज एक झगडा आणि झुंज. आणि हे लक्षात ठेवा, मी म्हणतो आणि लगेच ते झालं इतकं सोपं ते नसतं. मला सांगणं फार सोपं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही करता अतिशय अवघड जाणार तुम्हाला, अतिशय अवघड जाणार. परंतु प्रयत्नशील राहणं आहे आपल्या हातामध्ये. पहिल्या वेळेस तुम्ही कदाचित पडाल, अपयशी व्हाल, प्रत्येक वेळेस देहाचा विजय होईल. पण जसं दिवस जातील, वर्ष जातील, तसं ही प्रॅक्टिस आहे. रोजच्या दिवसामध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल, असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. त्या वेळेस तुमचा आत्मा हळूहळू प्रबत होत जाईल.
काही महिने म्हणा, काही वर्ष म्हणा, पण एक वेळ असेल की तुम्ही त्या पापावर विजय मिळू शकाल. आणि म्हणून संत पौल म्हणतो की तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात. म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पापाची सत्ता आमच्यावर होऊ शकत नाही. ते जुन्या करारात होतं. जुन्या करारात पापाचं प्रभुत्व होतं, पापाचा दरारा होता, पापाची भयानकता जुन्या करारात. कोणी त्यावर विजय मिळू शकत नव्हतं. दावीसुद्धा म्हणतो माझे पापावर तू पांघरून घाल. पूर्वी पापावर पांघरून घालणं म्हणजे काय माहिती आहे का? समजा ही आता गोष्टी आहेत आणि मी पांघरून घातलं, पांघरून काढायला काय होईल? ते पाप पुन्हा तिथंच आहे, फक्त पांघरून घातले, झाकलेले आहेत. पण नवीन करारात तसं नाही. तो काय म्हणतो? ख्रिस्त येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. शुद्ध करतं म्हणजे माहिती आहे, ते धुतले जातात. समजा एक बोर्ड आहे, त्यावर लिहिलं आहे, पाण्याने ते धुतलं गेलं, तर परत तिथं राहील का? त्याचा लवलेशही राहत नाही. आणि ही नवीन कराराची स्वार्थ आहे. आमचे सर्व पाप ख्रिस्त येशूच्या रक्ताने धुतले जातात. त्याचं त्या ठिकाणी ठाव ठिकाणे राहत नाही, ते परत विचार येत नाही. परमेश्वर आमच्याकडे असं बघतो जणू काय ह्याने कधीच पाप केला नाही. हे त्याचं मर्म आहे, त्याचं महात्म्य आहे. आणि मग येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये परमेश्वर आम्हाला नीतिमान ठरवतो आणि आम्हाला निष्पाप जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालूया. कुणाला काही सजेशन, काय बोलायचं असेल किंवा काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते घेऊया यावेळेस. 4:8 दिले, हां ज्या माणसाच्या हिशोबी हां प्रभू अधर्म. पाप नाही तो धन्य. बरोबर. स्तोत्रामध्ये पण आहे म्हणतं, ज्याचा हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही. ते स्तोत्रामध्ये आहे का? बघा बरं. रोम काय ते तुमचं रोम किती? 4:8. त्याचं हे का असं ना, स्तोत्र 32 बघा. हां त्यामध्ये आहे ते स्तोत्र 32:1-2. त्याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे. स्तोत्र 32 आहे ना. हां ते सुरुवातच तशी आहे. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. बरोबर. कुणाला काय बोलायचं आहे? माझा एक प्रश्न होता. हां बोला. ऍक्च्युली बायबल वाचता वेळेस हां. उत्पत्तीचा ग्रंथ वाचतो. हां हां तर त्याच्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आता आपण बघितलं की परमेश्वर कायमबरोबर बोलत असतो, हां 13 पासून तर 15व्या वचनामध्ये काही गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये शेवटचं जे वचन आहे 15वं, हां त्याच्यामध्ये परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी काईनास ठार मारेल हां. त्याचा 7 सूड घेण्यात येईल. हम्म. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. नेमून दिली. हम्म. तर याच्यावरती मी जरा विचार करत होतो, एक्झॅक्टली अशी कुठली खून असेल की काईन कोणाला सापडला तर त्या व्यक्तीने काईनला मारू नये? कारण 13 आणि 14 वचनामध्ये जरा थोडंसं वेगळं स्पष्टीकरण आहे. बरोबर. हां. खून काय दिली? आता स्पेक्युलेशन आहे म्हणा. आता पवित्र शास्त्र काय गोष्टीबद्दल पवित्र शास्त्र थोडं आहे. हां या प्रश्नाचं उत्तर गुगलला शोधत होतो, तर मला त्यावर 3 गोष्टी दिसल्या. एक तर आहे ना, की परमेश्वर त्याला पूर्ण काळा कलर केला, म्हणजे तो काळा. गोरा होता पण काळा केला. बर. आणि दुसरं असं की त्याच्या कपाळावर काहीतरी खून लिहिली, हे नाही का परमेश्वराचं. आणि एक तर तिसरं म्हणजे हातावर काहीतरी लिहिलं. काय आता हे खून जे आहे ते बरेच वेळा बायबलमध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी पद्धतीने, आता उदाहरणार्थ ह्याचा कोणतो अनितीचा मनुष्य जे ख्रिस्त विरोधी, ह्याचा देखील एक कपाळावर खून. आता काय खून आहे? आत्ता ह्या घडीला सांगणं, जसं जसे दिवस जातील तसं आपल्याला ते लक्षात येईल. त्या कपाळावर त्यांनी खून धारण करू नये, कारण जो कोणी त्या ख्रिस्ती विरोधीची खून धारण करेल त्याला अग्नीचा सरोवर हे ठरलेलं आहे. त्यामुळे ती खून कोणती असेल आत्ता थोडं सांगणं अवघड, पण आता थोडंसं आपल्याला लक्षात येते की ते आधार कार्डचा आहे तो नंबर आला, युनिव्हर्सल नंबर आला नाही का, ते 666 जो नंबर आहे. म्हणजे जसजसे आपले दिवस जातील तसं आपल्याला साधारण त्या गोष्टी प्रकाशात येतात. आणि काही गोष्टी असं म्हणतात, परमेश्वर म्हणतो काही गोष्टी गुप्त ठेवणं हा माझा गौरव आहे. त्यामध्ये त्याचा गौरव असतो, तो गुप्त ठेव. प्रत्येक गोष्ट प्रगट केली तर त्याला काही कधी कधी व्हॅल्यू राहत नाही. त्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे परमेश्वर काय करतो, कधी कधी तुमच्याकडून एक महान कार्य तुम्हाला करायचं असतं, पण तो आत्ताच सांगत नाही. तुम्हाला सांगितलं असताना मग त्याचं महत्त्व निघून जातं. आता उदाहरणार्थ त्यांना दाविदाने गल्ल्यादाला ठार केलं, बरोबर ना. हे ठार केलं ही तो अचानक, आता सगळेच गल्ल्यात असा होता की सामर्थ्याचा शक्तिमंतेचा नमुना पोलादाने भरलेला 9 फुटी, आणि त्याला सगळे शौल राजा सगळी इस्रायल त्याला घाबरली. अशा परिस्थितीत 17 वर्षाचा एक मनुष्य कोवळा तरुण, ज्याला सैनिकी ज्ञान नाही, प्रशिक्षण नाही, नुसतं गोफर घेऊन जातो आणि मारतो.
असं अचानकपणे होत नाही या गोष्टी. लक्षात अचानकपणे तो गेला आणि चालत आला लगेच काहीतरी त्याला आत्मविश्वास आला, दैवी काहीतरी शक्ती, असं नाही झालं ते. तर त्याला ज्यावेळेस हा इशायचा 8वा मुलगा आहे, 7 मुलं त्याला होते 8वा मुलगा होता. पण ह्या 7 मुलांना न पाठवता इशाने काय केलं, आपल्या सगळ्यात धाकटा मुलगा 17 वर्षाचा आहे त्याला रानात पाठवलं. कशासाठी? मेंढर राखायला. आणि पूर्वीच्या काळी रानावनातून मेंढर राखणं ही फार सोपी गोष्ट नव्हती. ते एक जीवघेणा प्रसंग असायचा. कारण रानात गेलं की काय एका दिवसात तो मेंढर घेऊन परत आला असं नाही. तो गेलं की मेंढरांना चारा शोधत शोधत ह्या प्रदेशातून त्या प्रदेशात, त्या वाळवंटातून असं 1-2 महिन्यानंतर तो परत मेंढर घेऊन यायचा, तो मनुष्य जो रानात गेलेला आहे तो. आणि तिथे गेले की महिने बाहेर, घराच्या बाहेर तिथे गेले की हिंश स्वापद असायचे, वाघ असायचे, अस्वल असायचं, सिंह असायचं. आणि म्हणून कुठलाही मनुष्य आपल्या स्वतःच्या मुलाला मेंढर राखायला पाठवत नसत, ते गुलामाला पाठवत असत. का गुलामाला पाठवायचे? कारण गुलाम जर मेला तर काय हरकत नाही, गुलामाचे काय, म्हणून गुलामाला पण ह्या इशाईने आपल्या दाविदाला का पाठवलं? स्वतःचा मुलगा असून का पाठवलं त्याला? कारण तो दासीपुत्र होता. तो त्याचा विवाह बाह्य झालेला हा मुलगा होता दावीद. त्याचे जे 7 भाऊ होते ते 40-45 वर्षाचे होते आणि हा 17 वर्ष, म्हणजे खूप वर्षानंतर झालेला दावीद आहे. आणि म्हणून हा दासीपुत्र आहे, आपल्या मर्यादा नाही, म्हणून त्याला ते दाविदाला पाठवलं. बरं, दाविदाने गेल्यानंतर तिथे दाविदाची खरी परीक्षा होती. त्या रानामध्ये असताना दाविदाने विचार केला असता, काय मी इथं येऊन पडलोय, नाहीतरी माझे 7-8 भाऊ आपले तिथं बसलेत, काय करायचं, टाईमपास करूया, असं तो म्हटला नाही. त्याने काय केलं, तिथं वेळ कसा घालवायचा, मग तो गोफन मारायला शिकला. मग ते गोफणीमध्ये तो तरबेज झाला. मग दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष मग गोफन अशी अचूक मारायची. पूर्वीच्या काळी सांगतात गोफणीचा धोंडा असा अचूक जायचा की उडता जो पक्षी असेल त्याला सुद्धा तो लागायचा. अशा प्रकारे त्याने ती गोफण शिकली. तिथं तो तरबेज झाला. लक्षात. मग ते गोफणे म्हणजे एखाद्या आपण बुलेट कशी जाती त्या बुलेटच्या वेगानं तो गोफन मारायला शिकला. प्रशिक्षण त्याला तिथे मिळत गेलं. मग त्याने वेळेचा सदुपयोग केला. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, आपले अल्प आरंभाचे दिवस कधी तुच्छ मानू नकोस. अल्प आरंभ म्हणजे छोटी सुरुवात आहे. तुला छोटी जबाबदारी दिली, तुला फक्त चर्च झाडण्याचं काम दिलंय, ते तुच्छ मानू नकोस. कारण त्याचा शेवट तुला माहीत नाही काय. परमेश्वर तुझी परीक्षा पाहत आहे. ह्यातून तू काय किती प्रामाणिकपणे, किती एकनिष्ठेने देवाला भिवून हे काम करतो का. मेंढर राखायचं काम तर दावीद तिथे गोफन शिकला. गोफन शिकल्यानंतर ज्यावेळेस अस्वल आलं एक, त्यावेळेस काय केलं दाविदाने माहिती आहे का. अस्वल आल्यावर त्याला फाडलं त्याने. इतकी त्यामध्ये ताकद आहे की त्याने अस्वल फाडून त्या मेंढराला मारून टाकलं, त्या अस्वलाला मारून टाकलं. मग नंतर एक सिंह आला ह्या कळपाकर आल्यावर, या मेंढरांवर. आता सिंह आल्यावर दाविदाने काय केलं माहिती आहे का, काय केलं वाचले तुम्ही कधी? वाचलं नाही वाटतं. त्याच्या दाढीला धरून मी त्याला फाडलं. आपण ते वचन ऐकू मला तर. दावीद काय म्हणतो बघा, ज्यावेळेस सिंह आला, मला वाटतं गल्यादान दाविदाचा ठार मारण्याच्या अगोदरची ते कथानक आहे. एक मी का सांगतोय, फार महत्त्वाचे आहेत हे जे तुम्हाला ही गोष्ट सांगतोय ना. दाविदान गल्यात कुठे आहे? 17. हां, एक मिनिट. 34व वचन वाचा. दावीद शौलास म्हणाला, हां, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढर राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक मेंढरू घेऊन गेले. हां, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले. हां, मजवर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला आणून खात. बघितलं. सिंह आला, त्याने झडप घातली, त्यावेळेस त्याने दाढी धरून त्याला ठार, म्हणजे 2 तुकडे केले त्याने सिंहाचे. लक्षात. आता त्यावेळेस दाविदाने विचार केला असता, मी कशाला जीव धोक्यात घालू. आता एक मेंढरू गेलं तर काय फरक आहे, आपल्याकडे 100 आहेत ना, 99 तर 100 आहेत, असा विचार केला का दाविदाने? नाही. त्या एका मेंढराला सुद्धा त्या सिंहाच्या जबड्यातून सोडवलं. पण ज्यावेळेस त्यांनी हे केलं, परमेश्वर त्याला काय करत होता, हे त्याचे परीक्षा पाहत होता तो. ह्या दाविदाला हळूहळू कॉन्फिडन्स आला की मी आता गोफन व्यवस्थित मारू शकतो. मी त्या अस्वलाला मारलेलं आहे, मी एकटा त्या सिंहाला मारलेलं आहे. ह्या कॉन्फिडन्सने ज्यावेळेस तो गल्याताकडे गेला त्यावेळेस त्याच्याकडे मागचा अनुभव होता. त्या अनुभवातून जर देवाने मला सोडवलेलं आहे, परमेश्वर माझ्या हातात होता, तर हा कोण आहे. हा अनुभव महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या अल्प आरंभाचे दिवस तुम्ही तुच्छ मानू नका. छोटीशी सेवा आहे ना, ती तुम्ही प्रामाणिकपणे करा, विश्वासूपणे करा. देव महान सेवा तुमच्याकडून करून घेईल. तुमच्या कल्पनेपलीकडे एक मोठी सेवा करेल. जसं दाविदाकडून गल्याताला मारून घेतलं ना, तसं तो करेल. आता महत्त्वाची गमतीचा भाग बघा. जर इथं देवाने त्याला सांगितलं असतं, दाविदा असं कर, हे बघ आता थोड्याच वेळात एक प्रसंग येणार आहे,
तो गल्ल्यात येईल, बरीचशी लोक येतील, एक मोठा गल्ल्यात योद्धा असेल आणि तिथं इस्रायल लोक सगळे घाबरतील आणि ते घाबरल्यावर काय कर, मी तुला गोफणीने त्याला मारायला प्रयत्न करणार आहे आणि म्हणून तू त्याला गोफणीने मारशील आणि मग सगळे इस्रायलचा विजय होईल. त्यावेळेस म्हणतो असं का, कुठे गोफन, चला मी आता लगेच तयारी करतो, मी एवढं मोठं काम करणार आहे का मी, मग मी आता सगळी तयारी करून, असं देवाने सांगितलं का त्याला? देव कधी शेवट सांगत नाही. हीच तर गंमत आहे त्यातली. तुमच्याकडून काय मोठं कार्य करून घ्यायचं त्यावेळेस सांगत नाही, तो तुमची परीक्षा पाहत असतो. मी तुला न सांगता तू किती प्रामाणिकपणे काम करत आहेस. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जी काही छोटीशी कामगिरी, जे काही छोटंसं कलागुण तुम्हाला दिलेत, जे काही आयुष्य तुम्हाला दिले, त्यामध्ये छोट्याशा गोष्टीमध्ये तुम्ही किती प्रामाणिक आहात ह्याच्यावर तुमचं मोठं प्रतिफळ अवलंबून आहे. तुमच्या कल्पनेपलीकडे एक महान कार्य तुमच्याकडून देव करून घेत पाहतो, पण ह्या अल्पारंभामध्ये तुम्ही त्याला तुच्छ मानायचं नाही. जी गोष्ट तुमच्या हातात दिलेली ती प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, एकनिष्ठेने, चिकाटीने जर तुम्ही केली तर परमेश्वर त्या दाविदासारखं तुम्हाला मोठा विजय तुम्हाला मिळवून देईल. आलं लक्षात? आणि काय कोणाला प्रश्न? बायबल स्टडीची संख्या वाढत चाललेली आहे, लोकांना इंटरेस्ट आहे, चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला फायदा होतो ना सगळ्यांचा. ह्याच्यामध्ये काय जर कुठं करेक्शन पाहिजे असेल, काय तुम्हाला किंवा काही वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल, मला तुम्ही सांगू शकता. मध्येच काय प्रश्न असतील तुम्हाला, एखादं तुम्हाला काय बोलायचं असेल, तुमचे विचार सांगायचे असतील तर नक्की आपण, हे इंटरॅक्शन आहे बरं का, हे काय असं चर्चसारखं आपलं संदेशासारखं नाही. त्यामुळे तुम्ही इंटरॅक्शन घेऊ शकता. आणि ह्याच्यानंतर पवित्र आत्मा एक महत्त्वाचा विषय, पुढच्या बुधवारी आपण तो घेणार आहे. पिता पुत्र आपण झाले, पण पवित्र आत्मा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बायबल स्टडीमध्ये आपण थोडंसं प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण हळूहळू पुढच्या बुधवारपासून घेणार आहोत. आता फक्त काय आहे की लेन समयामध्ये बहुतेक आपल्याला एक चर्च असणार आहे आपलं बुधवारचं, त्यामुळे थोडासा आपल्याला त्या बायबल स्टडीचा थोडासा हे होईल. तर कसं करायचं ते आपण बघूया, कारण दर बुधवारी आपल्याला चर्चमध्ये उपासना घ्यायची आहे, पण बघू आपण कसं काय होतं ते. ओके, चालेल. प्रार्थना करशील अजय? कर. प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद 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 करतो माझ्या परमेश्वरा. प्रभू या वेळेसाठी प्रभू आम्ही सगळेजण प्रभू एक सहमत होऊन प्रभू त्या परमेश्वरा तुझ्या नावाला गौरव देतो, उंच करतो परमेश्वरा, की आम्हाला परत एकदा या प्रार्थना मंदिरामध्ये तुम्ही एकत्रित केलं, आत्तापर्यंत तुम्ही सांभाळलंच परमेश्वरा. आणि सुंदरसं वचन प्रभू त्या परमेश्वरा, प्रभू तुझ्या सेवकांकडून प्रभुता परमेश्वरा आमच्यापर्यंत ते पोहोचवलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. अजून आम्ही तुझ्या जवळ येत आहोत परमेश्वरा. आम्हाला अजून तुझ्या गहन गोष्टी कळत आहेत माझ्या परमेश्वरा, त्यासाठी मी धन्यवाद देतो प्रभू. मत्ते 4:4 प्रमाणे आमची तू आत्मिक भूक भागवत आहेस प्रभुता परमेश्वरा, आणि आम्हाला तुझ्या वचनाची भूक लागत आहे. हे विशेष प्रभुता परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्माकडून आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आणि ती भूक प्रभुता परमेश्वर तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू वचनाने भागत आहे, म्हणून आम्ही धन्यवाद देतो प्रभू धन्यवाद देतो आमच्या पास्टरांसाठी प्रभुता परमेश्वरा. सगळं काम करून प्रभुता परमेश्वर ते पूर्ण बायबल स्टडीसाठी जेवढं प्रभुता उत्सुकतेने प्रभू येतात आणि तेवढ्याच उत्सुकतेने सगळ्यांना ते वचन सांगतात, त्यासाठी प्रभुता परमेश्वर कोटी कोटी धन्यवाद प्रभुता परमेश्वरा. तुझ्या नावाला मी देतो प्रभुता, आणि त्यांना तू आशीर्वादित कर अशा मी प्रार्थना आणि विनंती करतो प्रभुता परमेश्वरा. या वेळेस आम्हाला तुम्ही या ठिकाणी आणलं, आशीर्वादित केलं त्यासाठी आम्ही धन्यवाद करतो. आमचं जाणंसुद्धा तो आशीर्वादित कर. धन्यवाद करतो. पुढचा संपूर्ण वेळ काल तुझ्या हातामध्ये सोंपवून देतो परमेश्वरा, आणि प्रार्थना पूर्ण विश्वासाने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, म्हणतो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर जमा दे, आणि जशी आम्ही आमची ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमचे ऋण आम्हास सोड. तर आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ईश्वर काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बापाची प्रीती, तारकोद्धार ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्मेची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. या रविवारी आपली पवित्र सहभागिता आहेच, परंतु एक विशेष उपासना होणार आहे. विशेष काय ते मी